नमस्कार प्रेक्षक हो. मीट कलाकारच्या आर्ट अ जर्नी अ टॉक शो विथ आर्ट लव्हर्स या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. meetkalakar.com ही वेबसाईट आहे जी आपली भारतीय संस्कृती, मराठी संस्कृती आणि कला जपण्याचा प्रयत्न करते. अनेक कलाकार आहेत मीट कलाकारवर, जसे गायक, वादक, डान्सर्स, शिवाय आपली जी संस्कृती जपणारे जे ग्रुप्स आहेत, जसे मंगळागौरीचे खेळ, बारसं, भोंडला, असे अनेक साधारण 3,500 कलाकार आपल्याकडे आहेत. आणि या कलाकारांना वाव देणारे, त्यांची प्रशंसा करणारे जे आमचे अनेक कला रसिक आणि प्रेक्षक आहेत, त्यांचे आधी मी आभार मानते मनापासून. मीट कलाकार चॅनल जो आहे युट्यूबचा, त्याचे 18,000, जवळजवळ 18,500 आता सबस्क्रायबर्स होतील. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, अगदी मनापासून. थँक्यू व्हेरी मच. आणि अशाच कलाप्रेमी आणि संस्कृती जपणाऱ्या आपल्या बरोबर आज पाहुण्या आहेत. त्यांचं नाव अनुजा डोरले. अनुजाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात. आणि अनुजाताईंबद्दल सांगायचं झालं तर मूळच्या या औरंगाबादच्या. त्यांनी इनफॅक्ट त्यांचे इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण त्यांनी औरंगाबादला केलं. इनफॅक्ट शी वॉज अ टॉपर इन इंजिनिअरिंग. आणि औरंगाबादला सांगीतिक वारसा खूप छान आहे. तर त्यांनी सुद्धा शास्त्रीय संगीताचं तिथे शिक्षण घेतलं. त्यांच्या बऱ्याच, मला वाटतं 5 परीक्षा झालेल्या आहेत. आणि तिथून औरंगाबादहून त्या US ला गेल्या मास्टर्स करायला, युनिव्हर्सिटी ऑफ मसोरी येथे. आणि US हून शांघाईहून आता त्या सिंगापूरला स्थित आहेत. तर आज जाणून घेऊ आपण अनुजाताईंचा प्रवास. तर अनुजाताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि पहिला प्रश्न असा की औरंगाबादहून तुम्ही थेट अमेरिकेत पोहोचलात. तर कसं काय, म्हणजे तुम्ही हा निर्णय कसा घेतलात आणि या प्रवासाबद्दल, तुमच्या अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. सर्वप्रथम मीट कलाकारच्या पूर्ण टीमचं मनापासून आभार. तुम्ही खूपच अफलातून आउटस्टँडिंग प्रोजेक्ट करत आहात. आणि जेव्हा मला कळलं मीट कलाकारबद्दल आणि रिचा तुझ्याबद्दल, तेव्हा खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे ही, की ही एक एक्सक्लुझिव्हिटी आहे. म्हणजे हे टिपिकल करिअर नाही आहे. त्याच्यामुळे खरंच ही जी आर्टिस्टिक अँगल आहे, किंवा सगळ्या आर्टिस्ट लोकांना तुम्ही जो प्लॅटफॉर्म देताय, आमच्यासारख्या लोकांना बोलण्याची संधी देत आहे, त्याच्याबद्दल तुझे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार. जसं तू मला विचारलंस की औरंगाबादपासून अमेरिका हे कसं झालं, तर थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. औरंगाबादमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप आहे. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच माझं लग्न झालं. हुशारीला वाव देणारे माझे आई वडील तर होतेच, आणि माझं सासरही हुशारीला आणि गुणांना वाव देणारं ठरलं. त्याच्यामुळे माझी इच्छा होती की मला पुढे शिकायचं होतं. आणि इंजिनिअरिंगमध्ये असताना आमचा एक ग्रुप होता, ज्याच्यात दर आठवड्याला वेगवेगळे प्रेझेंटेशन्स व्हायचे एक करंट टॉपिक्सवर, की काय चाललं सध्या जगामध्ये. आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये मी नेहमी सहभाग घ्यायची. मला आवडायचं त्याबद्दल बोलायला. आणि त्याच्यातून मला असं कळलं की एकंदर उच्च शिक्षणासाठी आउट ऑफ इंडिया, एस्पेशली US मध्ये खूप चांगला स्कोप आहे. आता ही मी गोष्ट करते 1998ची. त्याच्यामुळे तेव्हाचा काळ तो जरा, म्हणजे औरंगाबाद सारख्या ठिकाणी आम्हाला खूपच लिमिटेड स्कोप होता. आउट ऑफ इंडिया ह्या सगळ्या गोष्टी काय काय चालल्या ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचा. तर मग माझ्यासाठी माझं जे काय प्रेरणा होती ती म्हणजे माझे जे सिनियर्स होते ती होती. आणि बरेचसे सिनियर्स तेव्हा मास्टर्स करायला, पुढचं एज्युकेशन घ्यायला US मध्ये जायचे. आणि तू क्रेज म्हणू शकतेस, किंवा एक प्रेरणा मिळाली आणि शिक्षणासाठीच जायचंय तर वन ऑफ द बेस्ट चॉईसेस म्हणून US तेव्हा ओळखलं जायचं, आजही ओळखलं जातं. म्हणून ठरवलं की US ला जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की तेव्हा माझं लग्न झालेलं होतं. म्हणजे हा विचार इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॉलेजमध्ये जस्ट एक व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून मी लागले. पण औरंगाबादमध्ये माझ्या क्षेत्राला तेवढा स्कोप नव्हता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी.
आणि आईची इच्छा होती, सासू सासऱ्यांची इच्छा होती की पुढे शिकावं, मी आणि माझे यजमान समीर, आम्ही दोघांनीही. सो अशी संधी साधून आली की आम्ही दोघांनीही GRE टॉफेल टिपिकल जो पॅटर्न असतो तो देऊन बरोबर. कॉमन युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं. त्याचं बॅकग्राऊंड मेकॅनिकलमधलं आहे, माझं इलेक्ट्रॉनिक्समधलं आहे. आणि नशिबाने आम्हाला 2-3 युनिव्हर्सिटी अशा मिळाल्या की जिथे आम्ही दोघंही जण जाऊन शिक्षण घेऊ शकू. अरे तर वा. ते हां, आणि ते मात्र आमचं ठरलेलं होतं की जे जे काही करू आपण, शिकू पुढे, ते एकत्र शिकू. आणि मग आम्ही मिझुरीला गेलो, युनिव्हर्सिटी ऑफ मिझुरी रॉलाला, आणि तिथे 2.5 वर्ष लागले आम्हाला रिसर्च घेऊन, थिसिस करून आम्ही आमचं मास्टर्स करायला. पण मी म्हणेन की ह्याच्यात जर मला इन्स्पिरेशनल फॅक्टर असेल किंवा प्रेरणा देणारे असतील तर ते माझे आईवडील, माझे सासू सासरे आणि माझे सिनियर्स कॉलेजमध्ये असताना. आणि ऑब्व्हियसली म्हणजे पार्टनरशिवाय तुम्हाला हे शक्य होत नाही. तर तर समीर सगळीकडेच आहे, म्हणजे त्याच्या सपोर्टशिवाय हे शक्य नसतं झालं. ओके. आणि तिथे तुम्ही बरेच वर्ष, मला वाटतं 9 वर्ष राहिलात अमेरिकेत, आणि तिथून तुम्ही शांघाईला गेलात. तर हे तुम्हाला अमेरिकेत, कारण काय मराठी माणसं भरपूर आहेत, एक वातावरण आहे मराठी थोडं, पण शांघाई म्हणजे तर पूर्णच वेगळं आहे. म्हणजे तिथे भाषा वेगळी, आपल्याला असं आपण कनेक्ट होऊ पटकन इमोशनली म्हणा, मराठी माणूस म्हणून असं तिथे काही पटकन दिसत नसावं असं वाटतं. तर ते तुम्ही हाऊ डिड यू कोप विथ दॅट, आणि काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? अमेरिकेमध्ये 9 वर्ष होती. जे एक जो टिपिकल करिअर ग्राफ असतो तो आमचा US मध्ये काइंड ऑफ सेट झाला. मास्टर्स झालं, मग मास्टर्स नंतर जॉब्स लागले आम्हाला, आमच्या आमच्या क्षेत्रामधले आमच्या नोकऱ्या सुरू झाल्या, मग मुलं झाली. आणि एक मात्र होतं की आम्हाला अमेरिकेमध्ये ठराविकच पिरियडसाठी राहायचं होतं, काही वर्षच राहायचं होतं, हे आम्ही ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे काही वर्षांचा अनुभव घेऊ आणि आपण भारतामध्ये किंवा भारताच्या जवळ कुठेतरी जाऊन एशियामध्ये सेटल होऊ, असं आम्हाला नेहमी वाटायचं. ते एक तर फॅमिली अटॅचमेंट, एशियन टच जो आहे, जरी US मध्ये तू म्हणालीस, अमेरिकेमध्ये मराठी लोक आपले खूप आहेत. आणि खरंच म्हणजे अमेरिकेतला आमचा अनुभव 9 वर्षात आम्हाला खूप काही शिकवून गेला. मग एक छोटं तुला उदाहरण द्यायचं तर गणपती महालक्ष्म्या ह्या माझ्याकडे दरवर्षी असतात, आणि त्या आम्ही अमेरिकेतही करायचो. म्हणजे एक गमतीचा भाग तुला सांगते की महालक्ष्मीचे, कारण इतकी जागा नव्हती बॅगेमध्ये ना, जेव्हा आम्ही लग्नानंतर 3 वर्षानंतर आम्ही तिथे बरोबर. गेलो. तर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आठवल्या की खूप गंमत वाटते की तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की, आणि आधीपासूनच म्हणजे कुठेच असं काही कुठलाही फोर्स नाही की तू ह्याच पद्धतीने हे केलं पाहिजे, तू हे असंच जपलं पाहिजे. त्यांच्यासाठी कौतुकाचा भाग असा होता की मी महालक्ष्मी US मध्ये पण करायला तयार झाली. तर मग त्या म्हणाल्या की नाही, मुखवटे फक्त घेऊन जा, बाकी धड आणि या गोष्टींसाठी तर जागा नाही. मग येताना म्हणजे अगेन कोइन्सिडेंटली असं झालं की त्या आणि माझे सासरे तिथे आले पहिल्या वर्षी, येताना ते धड घेऊन आले. आणि खालचा जो महालक्ष्म्यांचा जो भाग असतो तो आम्ही तिथे काहीतरी असं, आपण तो जुगाड हा शब्द जो वापरतो तो करून आम्ही तिथे ते जे असे रोड स्टॉपर्स असतात रबराचे, ते उचलून आणले 2. त्यांना महालक्ष्मी खालचा तो साचा जो असतो ते बनवलं, वरती धड बसवलं. इंडियन जुगाड. हा, एशियन जुगाड. तर ह्या पण एक आहे की आय थिंक मला असं वाटतं की भारतामध्ये जितकं होणार नाही तितकं भारताच्या बाहेर आपले सण करणारे लोक, त्या सणांचं खूप जास्ती कौतुक होतं. आणि त्याच्यामुळे दरवर्षी इतका उत्साह असायचा. माझ्या या सगळ्या मैत्रिणी, तिथे जे काही आमचे ओळखीचे काही दादा आणि ताई झाले होते, म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर, ते उत्साहाने आम्हाला मदत करणार, महालक्ष्मी बसवायला विचारणार. म्हणजे जरुरी नाहीये की फक्त महाराष्ट्रीयनच, भारतात वेगवेगळ्या की नाही हमको आके देखना है की महालक्ष्मी क्या रहते हैं असं वगैरे. तर त्यामुळे दरवर्षी थाटात महालक्ष्मी साजरी झाली आणि तो अनुभव खूपच म्हणजे होता, छान होता. पण जसं मी म्हटलं, आम्हाला काही वर्षातच एशियामध्ये यायचं होतं. मग माझा 2 मुलं आहेत मला. तर दुसरा मुलगा झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना, समीरला एक अपॉर्च्युनिटी आली चायनामधली, आणि मी ठरवलं की ती अपॉर्च्युनिटी आपण घ्यायची. त्यांची जी US मध्ये ज्या कंपनीत ते काम करतात त्यांचंच एक्सपान्शन त्या कंपनीचं चायनामध्ये करायची अशी एक संधी आली. आणि
आम्हाला आयडियली भारतात येऊन सेटल व्हायला आवडलं असतं, पण ज्या कंपनीत ते काम करतात ती कंपनीही त्यांच्या गुणांना खूप प्रोत्साहन देत होती. म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण एक चायनाची संधी बघूयात. आतापर्यंत कोणीच चायनामध्ये गेलं नव्हतं, ऍब्सोल्युटली कोणीही माहित नव्हतं आम्हाला तेव्हा. बरोबर, ते आणि वेगळंच आम्ही नाही वाटतं एकदम चायना म्हटल्यावर. हो, हो. आणि ऍक्च्युली फॅमिली सगळे मेंबर्स आणि आमचे फ्रेंड्स सगळ्यांची रिॲक्शन हेच होती की चायना म्हणजे जॉब आहे ना, तुमच्या जॉबना काही प्रॉब्लेम आला का, तुमच्या नोकरीत काही हे आहे का, आणि का बरं तुम्ही चायनात जाताय, आणि असं सगळे प्रश्न होते. आणि आम्ही ठरवलं नाही, एक अनुभव म्हणून आपण जाऊन बघूयात. 2 वर्षाचा प्लॅन केला होता. आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे, मुलंही लहान आहेत अजून. फक्त एक गोष्ट झाली मात्र, की तिथे मला माझी नोकरी मात्र सोडावी लागली. जी मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जॉब करायची ते मात्र मला सोडावं लागलं, कारण ते मला रिमोटली करणं शक्य नव्हतं. पण हा. असं करत आम्ही, आणि मग मी ठरवलं की थोडा 1-2 वर्ष गॅप घ्यावा, कारण लहाना मुलगा अगदीच छोटा होता, 4च महिन्याचा होता. असं करत आम्ही ते US सोडलं आणि ऑलमोस्ट 10 वर्षांनी, आणि भारतात आलो. तर एक फॅमिलीला पण असं की भारतात आहे तुम्ही आणि भारतातून तुम्ही चायनाला जाणार, जे फिजिकल डिस्टन्स वाईज US पेक्षा खूप जवळ आहे. म्हणजे हो. 18-19 तासाची फ्लाईट वर्सेस 5 तासाची फ्लाईट. तर ते सायकोलॉजिकलीच आमच्या आई वडिलांना ते फारच आल्हाददायी होतं, आणि ते खुश होते. आम्ही हम्म. चायनात जाणार असंही असलं तरी ते खुश होते. आणि मग आम्ही तिथे सेटल व्हायचं ठरवलं. आणि एक एक मात्र आहे की त्याच्या जस्ट आधी आम्हाला अमेरिकेत असतानाच आमची ज्यांच्याशी ओळख झाली होती, एक फॅमिली, तर त्यांचे भाऊ अ, हे आमच्या जस्ट 6 महिने आधी तिथे चायनामध्ये येऊन सेटल झाले होते, अच्छा. शांघाईमध्ये. आणि त्याच्याबद्दल आम्हाला समजलं होतं. फक्त तो एकच कॉन्टॅक्ट आमच्याकडे होता शांघाईमधला. आणि मग समीरना काय झालं, त्यांना म्हणजे 15 दिवस शांघाई, 15 दिवस US, असं काही महिने करावं लागलं. कारण तेव्हा मी माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस कॅरी करत होते. आम्ही ठरवलं की त्याला जन्म द्यायचा, त्याला थोडं मोठं होऊ द्यायचं, आणि मग आपण, आणि माझा तिथे जॉबही चालू होता तेव्हा. तर ती फक्त फॅमिली, त्याच्यामुळे समीर आधीच जाऊन त्या फॅमिलीला भेटले होते. आणि आणि मग त्यांच्या थ्रू आम्ही ठरवलं की ते ज्या कॉम्प्लेक्समध्ये, ज्या कंपाऊंडमध्ये राहतात, आपण तिथेच जायचं, कारण आपल्याला दुसरं कोणीही माहिती नाहीये. जरा आधार वाटतो. हा, आधार वाटतो. आणि अजून एक दुसरी फॅमिली होती, ती म्हणजे दे आर जस्ट लाईक फॅमिली, आणि तेही तिथे होते. आणि त्यांचाही फक्त इतकंच की त्यांना जी मुलगी होती ती थोडंसं वयाने मोठी होती आमच्या मुलांपेक्षा. पण ते असे ह्या 1-2 फॅमिलीज आम्हाला माहिती होत्या, आणि त्यांच्या थ्रू आम्ही ठरवलं की आपण हे डिसिजन घेऊयात, बस इतकंच. आणि मग नशिबाने असं झालं की ते इतकं चांगलं वर्कआउट झालं की आम्हाला सुरुवातीच्या काळात तरी बाकी कोणाची काही आवश्यकताच लागली नाही. आणि अच्छा. ते फ्रेंड्स जे होते ते आमचे मोर दॅन फॅमिली झाले बेसिकली. हा. आणि तर मग चायनात गेलो. आणि जसं तू म्हणालीस की सगळ्यात मोठं चॅलेंज हे म्हणजे तिथली भाषा. आणि अजिबातच म्हणजे आ ई पण चायनीज मधलं आम्हाला माहित बरोबर. नव्हतं. चायनामध्ये एक फॅक्टर आहे की त्यांनी फॉरेन लोकांसाठी, म्हणजे जे कुठले आमच्यासारखे एक्सपॅट फॅमिलीज तिथे हा. जातात, त्यांच्यासाठी त्यांनी ना वेगळे कंपाऊंड्स किंवा कॉम्प्लेक्स इतके सेल्फ इक्विप्ड डेव्हलप केलेले आहेत की अच्छा. फॉरेनर्सला मग त्रास होत नाही. जर तुम्ही लोकल चायनीज कम्युनिटीमध्ये जाऊन राहायचं म्हटलं तर त्यांना इतकं इंग्लिश येत नसतं. आणि त्यांना फॉरेन म्हणजे युजली एक्सपॅट फॅमिलीजला किंवा फॉरेनर्सला तो त्रास होऊ शकतो, ज्यांना हम्म. मुलं आहेत आणि असं सगळं. बरोबर. तर मग आम्ही ह्या आमच्या मित्रांच्या थ्रू त्या सेम कंपाऊंडमध्ये जायचं ठरवलं. आमचा क्रायटेरिया होता की शाळेच्या जवळ पाहिजे, कोणीतरी ओळखीचं पाहिजे, मुलांना म्हणजे किड्स फ्रेंडली तो हा. एरिया पाहिजे. आणि आमच्यासारखेच सिमिलर बॅकग्राऊंडमधले फॉरेनर्स तिथे पाहिजे, म्हणजे साधारण तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या रिक्वायरमेंट्स या सिमिलर होतात. आणि आम्ही त्या कंपाऊंडमध्ये जाऊन सेटल झालो. ते फारच चांगलं डिसिजन होतं आमचं. आणि त्याच्यात म्हणजे थोडक्यात तिथे एक क्लब हाऊस होतं. क्लब हाऊसमध्ये मुलांना खेळण्याच्या वेगवेगळ्या सोयी होत्या. मोठ्या मोठ्या लोकांना व्यायाम करण्याची साधनं, त्यांचं हा. रेस्टॉरंट होतं, त्यांचं सुपर स्टोअर होतं. म्हणजे आता मी ही गोष्ट करते 2009ची. तेव्हा म्हणजे छोटी सिटीज वसवल्यासारखं. हो, हो. आणि शांघाई म्हणजे तुला माहितीच असेल की लार्जेस्ट सिटी इन द वर्ल्ड आहे.
ते इतकं विस्तृत आहे शांघाई की त्यातल्या एका पश्चिमेकडच्या भागामध्ये एका कंपाऊंडमध्ये आम्ही राहायचं ठरवलं. तर ते म्हणजे शांघाईच्या माने एक छोटा एरिया आहे, पण तो त्यांनी इतका सेल्फ इक्विप्ड आणि करून टाकलेला आहे की त्याच्यामुळे आम्हाला त्या बबल, आम्ही त्याला बबल म्हणायचो, त्या बबल बरं. शिवाय बाहेर आम्हाला फारसं काही लागायचंच नाही सुरुवातीला. म्हणजे तुमचं जे नंतर तुम्ही तुमचं एक्सपोजर वाढतं, तुम्ही तो देश माहिती करून घेता वगैरे, तेव्हा ती गोष्ट वेगळी आहे. पण सुरुवातीला ॲज अ फॉरेनर ते आम्हाला करेक्ट, करेक्ट. पुरेसं होतं. हं. मग आम्ही आणि मी घरी होते, मी नोकरी पण करत नव्हते. मग तिथले ते त्यांचे जिमचे एक्सरसाइजेसचे क्लासेस जे ते अरेंज करायचे, ते त्यांच्या रेस्टॉरंटमधलं त्यांचं सगळं वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं. सुपर स्टोअर होतं तिथे, आपले म्हणजे भारतीय ग्रॉसरी नाही मिळायची, पण इंटरनॅशनल जी ग्रॉसरी आहे ती तरी तिथे अवेलेबल होती. तर सुरुवातीला आले चॅलेंजेस, पण अगेन आपले लोक जेव्हा तिथे आहेत ना, सगळे एकत्र होऊन जातात. हो. म्हणजे एक परिवार तयार होतो तिथे आणि आणि असे एव्हरीबडी सगळे सेलिंग इन द सेम बोट. एव्हरीबडी सेलिंग इन द सेम बोट. आणि जे आपल्यापेक्षा काही वर्ष आधी तिथे जाऊन सेटल झालेले असतात ते आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतात. हे खूप छान आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला ते इतकं जाणवलं नाही. आणि मी म्हणेन की शांघाईचे जे 12-12.5 वर्ष आमचे होते, तो एक पर्व जो होता तो इतका सुखकारक होता. म्हणजे वन ऑफ द, म्हणजे आय विल से की US चा पण छान होता, पण शांघाई कसं मुलंही तिथे मोठी झाली, तर बेस्ट बरोबर. इयर्स ऑफ आवर लाईफ म्हटलं तर ते शांघायचे असतील. तर गेटिंग बॅक टू तुझा प्रश्न की लँग्वेजेसच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्हाला भाषेचा इतका प्रॉब्लेम येतो, तर मला स्वतःला कदाचित माझं, ते म्हणतात ना, तुमचे जर म्युझिक इयर्स असतील, तुम्हाला जर म्युझिक आवडत असेल तर त्यांना भाषा शिकायला पण आवडते, असं साधारण मी हो. ठीक आहे. तर मलाही खूप भाषा शिकायची इच्छा होती, पण फक्त की सिस्टमॅटिक क्लासेस असे माझे घेणं होत नव्हतं. तर मग तिथे ना डोमेस्टिक हेल्प खूप चांगली अवेलेबल आहे. इतके सिन्सिअर तुम्हाला लोक मिळतात. तर म्हणजे नशिबाने आमचं असं झालं की जो ड्रायव्हर आम्हाला सुरुवातीला मिळाला तो आमच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याबरोबर होता, 12.5 वर्ष पूर्ण. आणि ती बाई आमच्याकडे कामाला होती. तर ती बाई सुद्धा, ते इतके हार्डवर्किंग आणि डिसिप्लिन असतात की त्यांना तुम्हाला एकदा सांगितलं की पुन्हा काही सांगावं लागत नाही. तर ती माझ्यासाठी मदत होती चायनीज शिकायसाठी. मग अच्छा. तिच्याकडून म्हणजे मला आठवतंय, सुरुवातीला गुगल ट्रान्सलेटर घेऊन थोडंसं ऑनलाईन बघून आपलं मराठीमध्ये त्याचा उच्चार कसा आहे किंवा त्यातला शब्द सिमिलर शोधायचा. म्हणजे जसं माझा छोटा मुलगा अगदी लहान होता, मग ती म्हणायची स्विच जावला, म्हणजे आपल्याला काय, सुई जाव हो. म्हणजे सो, राईट. तसा काय अर्थ आहे की तो झोपलाय किंवा तो झोपतोय. आणि असं सगळं मग मी त्याचे हिंदी शब्द लिहून काढायची. असं गमतीशीर असं असं ते चायनीज शिकलं गेलं सुरुवातीला. आणि मग नंतर इंटरेस्ट आला, मग अजून शिकत गेले आणि वापरत गेले. जर तुम्हाला ती भाषा थोडी थोडी थोडी, आणि एक गोष्ट चांगली आहे की तिथे हे मात्र मी आवर्जून सांगेल की 12-12.5 वर्षामध्ये असा एकही अनुभव नाहीये की तिथल्या लोकल चायनीज लोकांनी आम्हाला वेगळी ट्रीटमेंट दिली. फॉरेनर म्हणून किंवा एक्सपॅट म्हणून किंवा भारतीय म्हणून म्हणजे चांगली ट्रीटमेंट दिली नाही असं कधीही झालं नाही. ते आम्हाला नेहमी आदरानेच बघायचे. ते आत्ताशी ते सुरू, जेव्हा जेव्हा मोदी सरकार आलं ते आम्हाला मोदी मोदी कंट्री असं म्हणून ते आम्हाला म्हणायचे. आणि अच्छा. सुरुवातीला तर तुम्ही बुद्धाच्या, आम्ही बुद्धाची देश आहोत, तुम्ही बुद्धाच्या देशातून येताय, आपला देव एक आहे, असं अरे वा. करून ते आमच्याशी बोलायचे. तर हा कॉन्सेप्ट खूप चांगला होता. आम्हाला एकदाही असं, जसं मी तिथला, आपला जसा भाजी बाजार असतो तिथला भाजी बाजार असतो, अमेरिकेमध्ये हा कधीच नव्हता कॉन्सेप्ट. आपल्याला सुपर मार्केटमध्ये जायचं आणि तिथे ग्रॉसरी करायची. इथे ते सुरुवातीला खूपच अपिलिंग होतं की तुम्ही तिथल्या त्या वेट मार्केटला जायचं आणि तिथे त्या भाज्या घ्यायच्या, ताज्या भाज्या त्या ठेवलेल्या असतात ते अच्छा. घ्यायच्या. मग त्या भाज्यांचा शब्द कळला की तो त्यांना म्हणायचा. तर ते तुम्हाला प्रोत्साहन देतात की अरे वा, तू किती चांगलं चायनीज भाषा बोलते. शिकतायत. हा, असं प्रोत्साहन देतात. ते आपल्याला हसणार नाहीत की तू असं कसा उच्चार केला, हा बरोबर नाहीये. तर हे हे काही काही फॅक्टर्स जे होते ना ते खूपच चांगले होते. त्याच्यामुळे भाषा अजून आणि शिकावी. वेलकमिंग हे आहे एक त्यांच्याकडे. खूप वेलकमिंग. आणि ती भाषा पण मग शिकण्याची इच्छा झाली अजून. ॲटलिस्ट सर्वायवल चायनीज, खूप एक्सपर्ट असं नाही, पण सर्वायवल चायनीज शिकण्याची इच्छा झाली. आणि मग हळूहळू करत त्याचा जम बसला भाषेचा, असं झालं.
आणि आता आपण जर चायनाबद्दल बोलतोच आहोत तर इथे म्हणजे आम्हाला खूप काय काय ऐकायला मिळतं की बापरे चायनीज म्हणजे ते लोक हे खातात ते खातात. तर म्हणजे तिकडच्या फूड हॅबिट्स बद्दल किंवा असं काय सांगाल तुम्ही खाद्य संस्कृतीबद्दल? बरोबर आहे. जे आपलं म्हणजे चायनाच्या बाहेर एक समज जी आहे की ते लोक सगळं खातात, वाटेल ते खातात, हे आपल्याकडे बोलतात, राईट? आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. पण मी म्हणेल की जर पर्सेंटेज घेतलंस आणि मेनली शांघाईमध्ये जर घेतलंस, आत्ताशी ज्या फॉरेन फॅमिलीज जातात किंवा जे सिंगल फॉरेनर्स जातात ते कुठेही चायनामध्ये जाऊन राहू शकतात असं आहे. पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा खूपच तुरळक असे शहरं होते की जिथे फॉरेनर्स जाऊन राहू शकायचे. त्यात शांघाई, चीन, शेंचेन, ग्वांगझो असं सगळं होतं. तर ऑब्व्हियसली शांघाईमध्ये आम्ही असताना तू अगदी स्पेशल त्या मार्केटमध्ये गेलीस आणि तिथे बघितलंस तर तिथे तुला एक स्ट्रीट अशी आहे की जिथे तुला ते अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला एक्झॉटिक कलेक्शन ऑफ चायनीज फूड दाखवतात. तर चायनामधले काही काही गावं आहेत की जिथे ते लोक सगळं खातात आणि वाटेल ते खातात. म्हणजे तू जे म्हणते ते इन्सेक्ट्स आणि एक्झॉटिक गोष्टी आणि सगळं खातात. पण डे टू डे शांघाईच्या ह्याच्यामध्ये असं नाही होत. डे टू डे शांघाईच्या लाईफमध्ये हे असं बघायला मिळत नाही. तू रेस्टॉरंटमध्ये गेलीस तर तुला हेच सगळं दिसतंय असं होत नाही. पण ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की जसं पूर्ण व्हेजिटेरियन लोक आहेत आणि त्यांना भाषाही येत नाही, फॉरेनमधून ते आलेले आहेत आणि ते अशा कुठल्याही लोकल चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेले की जिथे त्या मेन्यूला इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं नाहीये, केवळ चित्र दाखवलेली आहेत वगैरे, तर त्यांना अवघड जाऊ शकतं. म्हणजे तेव्हा तुमच्याबरोबर असं कोणीतरी पाहिजे, चायनीज माणूस पाहिजे की ज्याला इंग्लिश कळतो किंवा तुमच्याच बरोबर तिथे राहणारा पण काही वर्ष तिथे राहिलेला असे कोणीतरी पाहिजे की जे तुम्हाला माहितगार. नाहीतर ती रिस्क आहे. म्हणजे मी आता एक अनुभव सांगते तुला. मला असं वाटत होतं की आमच्या फॅमिलीमध्ये मला इच्छाही होती आणि इंटरेस्टिंग होता म्हणून थोडीफार तुरळक चायनीज मी सुरुवातीला शिकले. तेव्हा मुलं शाळेमध्ये चायनीज शिकायची, पण मुलं बुजरी असतात, ते इतकं बोलत नाहीत बाहेर, त्याच्यामुळे आणि माझे मिस्टर नाही इतकं ते म्हणजे नव्हतं सुरुवातीला चायनीज बोलायचं. तर माझी सासू सासरे तिथे आले होते आणि आम्ही ठरवलं की आपण चायनामध्ये हॉटपॉट खूप फेमस आहे, तर आपण हॉटपॉट ट्राय करायला जाऊ. आणि तिथे एक फेमस हॉटपॉटची चेन आहे हायदीलाव म्हणून, तिथे व्हेजिटेरियन हॉटपॉटचे पण ऑप्शन्स आहेत. तर आपण म्हणलं ट्राय करूया, म्हणून आम्ही गेलो. हॉटपॉट म्हणजे काय? वन मील वन पॉट मील असं असतं का? हा, तर हॉटपॉट मध्ये कसं असतं की तुमचं असं एक भांड आहे, त्याला खाली सतत आग आहे, हा विस्तव आहे आणि तिथे त्या भांड्यामध्ये तुम्हाला पहिले काही स्पायसेस टाकून, म्हणजे आपला खडा मसाला जो म्हणतो ना तो टाकून, व्हेजिटेबल ब्रॉथ किंवा चिकनचा ब्रॉथ किंवा वेगवेगळ्या कुठलाही ह्याचं सूप त्यात ठेवलेलं असतं. ते सतत उकळत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर सपोज म्हटलं की मला बटाटा हवा आहे किंवा मला नूडल्स हवेत, वेगवेगळ्या भाज्या हव्यात, पालक किंवा तर ते कच्च्या भाज्या आणून देतात. तुम्ही त्या उकळत्या रस्स्यात टाकायच्या आणि त्यांचे जे चॉपस्टिक असतात त्याच्याने ते काढून तुम्ही ते खायचं. आणि मग साईडला तुमच्याकडे पूर्ण असा सॉसेसचा बार असतो, त्यात तुम्ही मिक्स करून ते सॉसेस घेऊ शकता आणि तुम्ही जे काय पाण्यात उकळून शिजवताय ते त्या सॉसमध्ये डीप करून खायचं. तर हा हॉटपॉटचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूपच पॉप्युलर आहे चायनामध्ये. आणि साधारण आपल्या आई वडील लोकांना थंडीमध्ये आले तर थोडं थोडं असं गरम सूप किंवा ह्याचं जरा असतं, म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना घेऊन जायचं. घेऊन गेलो आणि असं आम्हाला वाटलं की आम्ही त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन ऑर्डर केलं. आणि तेव्हा तिथे जाऊन साधारण 6-1 महिने झाले असतील, आम्ही तसे नवीनच होतो आणि मोठी रिस्क घेतली होती. तर गेलो आणि ते अर्ध स्पायसीवालं सूप आणि अर्ध नॉन स्पायसी सूप असं पण तिथे कंपार्टमेंट असतं, ते ऑर्डर केलं. आणि भाज्या तिथे त्या सूप मध्ये टाकतानाच तो असा पाण्यातून तो असा फिश वरती आला पूर्ण असा फ्लोट. म्हणजे तो इतका भयंकर कल्चरल शॉक होता आणि आम्ही सगळेच म्हणजे असे. आणि माझ्या सासूबाई तर पूर्ण शाकाहारी आहेत, त्या अंड पण खात नाही.
मग अच्छा. आम्ही तिथल्या लोकांना बोलवलं आणि म्हणलं आम्ही तर तुम्हाला शाकाहारी म्हटलं होतं पूर्ण आमच्याकडे फॅमिली, तर म्हणे हे शाकाहारीच तर आहे. म्हणलं अरे इतका मोठा फिश वरती आला, ते सगळा पूर्ण अख्खा फिश, त्याचे डोळे बिळे हो. दिसत आहेत. ते म्हणाले बापरे. "हो, कारण आमच्याकडे अंड आणि फिश हे हे व्हेजच व्हेजिटेरियन." मानतात. हो. अच्छा. बापरे! मग तेव्हा मात्र फळांशिवाय दुसरं काहीही खाऊ नाही शकलो आम्ही. म्हणजे आम्ही खातो नॉन व्हेजिटेरियन, पण तो जो शॉक होता नाही ना, पण हा आता खाणं कठीण आहे. आणि आपण जे खातो ते वेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खातो तिथे असं. तर ते बरोबर. म्हणजे आम्हाला माहित असून पण आम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीच माहित नाही अजून. तर मग हो. त्याच्यानंतर मात्र धडा शिकलो की कोणीही नवीन फॅमिली आली तर त्यांना सांगायचं की बाबा तुम्हाला जोपर्यंत माहिती नाहीये किंवा तुम्ही एखाद्या चायनीज, ज्याला इंग्लिश येतं, अशा तुमच्या मित्राला घेऊन जा, कलिगला घेऊन जा, हो. किंवा माहिती का त्याच रेस्टॉरंटमध्ये जा, नाही तर सरळ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जा. तुम्ही हो. रिस्क घेऊ नका असं. म्हणजे आता आता ह्या काही काही गोष्टी थोड्याशा चॅलेंजिंग होत्या सुरुवातीला. आणि मग हळूहळू हळूहळू कळत गेलं. असे रेस्टॉरंट्स कळले की तिथे त्यांना माहिती आहे की इंडियन लोक इंतुरन आले की अच्छा. त्यांना हा. काय काय चालतं, काय काय चालत, प्रेफरन्सेस काय आहेत? हा. प्रेफरन्सेस आहेत. टिपिकली हे लोक स्पेसिफिकच नॉन व्हेजिटेरियन खातात, सगळं नाही हा. खात असं. तर चायनामध्ये काही काही ठिकाणी जसं मी म्हटलं आहे, शांघाईच्याही जवळ आम्ही गेलो होतो, तिथे पण म्हणजे ते जरा आम्हालाही थोडंसं अवघड गेलं बघायला. पण अगेन ते खूप कॉमन नाही आहे. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की तुम्ही तिथे हो. जाताय आणि अशा अशा गोष्टी आहेत. आणि मग मॅनेजेबल. हो. ओके. आता सो चायनीज चायनीज लोक खूप चवीने खाणार आहेत आपल्यासारखेच. आणि आपल्याकडे कसं वेगवेगळे राज्य असतात ना, जसं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, साऊथ मधले वेगवेगळे राज्य, तसंच चायनामध्ये पण वेगवेगळे प्रोव्हिन्सेस आहेत. त्याला प्रोव्हिन्स म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रोव्हिन्सचं वेगवेगळ्या प्रकारचं फूड, म्हणजे स्पेशालिटी आहे फूडची. जसं सिचुआन किंवा हुनान फूड म्हटलं तर ते स्पायसीच असणार. शिंजियांग फूड म्हटलं म्हणजे जे आपल्या तुर्की किंवा या साईडला थोडंसं मुस्लिम साईडचा डॉमिनन्स असलेलं म्हणून तिथे गोट मीट, लॅम मीट आणि स्पाइस आणि कबाब्स असं आहे. शांघायनीज फूड म्हटलं तर थोडंसं गोडसर आहे. बेजिंगला अजून थोडं वेगळं आहे. तर तर आम्ही शांघाईमध्ये असलो तरी सगळ्या प्रोव्हिन्सेसमधले वेगवेगळे टाईपचे फूड आयटम्स आम्हाला तिथे मिळायचे. तर आणि ते लोक जेव्हा मी म्हणते चवीने खाणार, जसं आपल्या आजी किंवा आईच्या काळात होतं की काय म्हणतात त्याला, जे आपल्या तब्येतीसाठी अगदी पोषक असं जे अन्न असेल ते आपण खावं, हे लोक नेहमीच म्हणतात ताजं खावं. आपल्या हिरव्या हिरव्या मुगाचे नूडल्स तिथे मिळतात, बटाट्याचे नूडल्स मिळतात, आपल्या रताळ्याचे नूडल्स मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्युअर व्हीट आपल्या गव्हाचे नूडल्स मिळतात. जे लोक आता जास्ती हेल्थकडे लक्ष देणारे, फिटनेसकडे लक्ष देणार आहेत, तर ते नूडल्स खाणार नाहीत कारण त्याच्यात कार्बोहायड्रेट्स खूप जास्ती आहेत. तर मग ते त्या चॉईसनी असं. आणि ते एक इंटरेस्टिंगली कळलं आम्हाला. नंतर आपण जसं सोया सॉस आणि व्हिनेगर आणि ते अजिनोमोटो हे घातलंच पाहिजे, हा. त्यांच्या रोजच्या रेसिपीजमध्ये हे नाही आहे. आणि अच्छा. माझी बाई जेव्हा बनवायची तर तेव्हा त्यांच्याकडे जे असे अजूनही त्यांचे ट्रेडिशनल कुकिंग स्टाईल्स जे मेंटेन करतात, जसं आपल्या आज्या आहेत, आपल्या हो. आया आहेत, तर त्यांच्याकडे ते स्टीम्ड म्हणजे थोड्या तेलामध्ये, तेल थोडंफार जास्त वापरत असले पण त्याच्यामध्ये जस्ट एक स्टर फ्राय केलेले भाज्या, अर्ध्या शिजवलेल्या भाज्या, किंवा अर्ध्या काइंड ऑफ शिजवलेलं मीठ, किंवा स्टीम्ड गोष्टी त्यांच्याकडे खूप जास्ती खातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये त्यांना ते बॉइल्ड एग किंवा उकडलेले त्यांचे रताळ्यांचे वेगवेगळे प्रकार, बटाट्याचे प्रकार, उकडलेलं कणीस मक्याचं, हे सगळं खाणं प्रेफर करतात. तसं इथे कॉन्जी मोमोज मिळतात म्हणजे जे चायनीज किंवा ह्याच्यामध्ये ते पण डम्पलिंग्स. मिळतं. हा. हां, हां. तर ते मोमोज जो प्रकार आहे, जो आपल्याला नॉर्थ ईस्ट साईडला आपल्या म्हणजे आसाम, दार्जिलिंग या साईडला प्रसिद्ध आहे. कारण ते अगदी चायनाच्या बॉर्डरला, नेपाळ आणि तिकडे त्या साईडला, राईट. बरोबर. तर तो मोमोज प्रकार ज्याला हे लोक डम्पलिंग्स म्हणतात, ते डम्पलिंग्स मध्ये पण आय थिंक 20-25 प्रकार असतील, असे वेगवेगळे प्रकार आहेत. स्टीम डम्पलिंग्स आहेत, स्टर फ्राय डम्पलिंग्स आहेत, त्याचे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग्स असतात. आणि बन्स असतात, त्याला ते बावजं म्हणतात, तोही त्यांचा खूप प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहे.
कॉन्जी जी असते, ती कॉन्जी म्हणजे भाताची हा, पेज थोडक्यात, त्यात काहीतरी, कांजी ज्याला इकडे म्हणतात. हा कांजी, तो हा. प्रकार, हे पॉप्युलर ब्रेकफास्टचे प्रकार आहेत. आम्ही शियान नावाच्या ठिकाणी एकदा गेलो होतो, तिथे आम्हाला दिसलं की आपल्याकडे जसा डोसा असतो तसा हम्म. त्यांच्याकडे चायनीज डोसा असतो. आम्ही त्याचं नावच चायनीज डोसा ठेवलं होतं. तर तोही खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे. म्हणजे डोशासारखंच, पण मटेरियल वेगळं असतं अर्थात, त्यांच्याकडे उडदाची डाळ वगैरे हा प्रकार नाही, पण ते हा. फर्मेंट केलेलं ते मटेरियल ॲज अ बेस, मग त्याच्यामध्ये ते त्या डोस्यावर कांद्याची पात, अंड फोडून टाकणार, तोफू अच्छा. जो खूप त्यांच्याकडे हा. पॉप्युलर आहे तो तोफू टाकणार, अजून वेगवेगळे मीठ तुम्हाला हवे असेल किंवा व्हेजिटेरियन हवं असेल व्हेजिटेरियन, आणि असं क्रिस्पी छान असा लेअरवाला डोसा ते तुम्हाला अरे करून वा. देतात. हा. तोही एक ब्रेकफास्टचा प्रकार आहे. तर असं जसं जसं तुम्ही तिथे जास्तीत जास्त वर्ष राहता आणि तुम्हाला जर आवड असेल तिथलं ट्राय करायची हा. फूड, तर चायनामध्ये खूप रुचकर असं फूड मिळतं. वेगवेगळे पदार्थ आहेत. स्टर फ्राय भाज्या तर फारच आवडीच्या होत्या आमच्या. हा. आणि माझा मुलगा एक वेळ, लहान मुलगा जो आहे त्याला भाज्या विशेष आवडत नाहीत, पण तिथे त्या चायनीज स्टर फ्राय केलेल्या भाज्या, मग तू कुठल्याही स्टर फ्राय करून दे, त्याला इतक्या तो खातो, पण आपलं पूर्ण शिजवलेली भाजी तो खाणार नाही. तर अच्छा. असं, आणि जसं मी म्हणलं, शेजवान मंचुरियन हे तिथे नाहीच आहे. तर हम्म. त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं, मग कळलं की तिथे एक जो प्रोव्हिन्स आहे किंवा एक जे राज्य आहे त्याला सिचुआन म्हणतात. तर त्या अच्छा. सिचुआन जागेतून आलेलं ते फूड, मग त्याचा ओ. अपभ्रंश होत होत आपल्याकडे भारतात येईपर्यंत त्याचं सिचुआनचं शेजवान झालं असं. ओके. तर ह्या गोष्टी आम्हाला नंतर कळल्या की हुनानवालं फूड वेगळं, शेजवान म्हणजे सिचुआन फूड वेगळं, हा. असं. तर शांघायनीज फूड वेगळं. सो आता प्रेक्षकांना हे कळलं की फ्राईड राईस इज नॉट ऑथेंटिक चायनीज. फ्राईड राईस मंचुरियन. ऍब्सोल्युटली नॉट. मंचुरियन तर तिथे चायनात गेल्यानंतर तुम्ही मागितलं तरी देऊ नाही शकणार, कारण त्यांना माहितीच नाहीये ही रेसिपी. ही रेसिपी आपल्याकडे आय थिंक इंडो चायनीज व्हर्जन आहे हे, आणि बॉर्डर्स मध्ये कुठेतरी ती पुढे आली असेल रेसिपी, आणि ऑब्विसली लोकांना आवडली, आणि इंडियन म्हणून पॅलेटला सूट होणार असं ते म्हणजे बनलं. थोडक्यात सांगायचं झालं तर, जसं बटर चिकन किंवा हा. गार्लिक नान किंवा तुझा दाल तडका, फक्त हेच भारतीय फूड नाही आहे, आणि आपण राईट. रोज ते खात नाही घरी, हे जसं आहे तसंच चायनीज फूड. करेक्ट. आता आपण खाण्याच्या आपल्या गोष्टी झाल्या. आता एक थोडा सिरियस विषय, म्हणजे आता चायना म्हटल्यावर आता आमच्या डोक्यात येतं की अरे कोविड आणि लॉकडाऊन, म्हणजे इथेच एवढं हे होतं, तर तिथे नक्की वातावरण काय होतं? तुम्ही तिथे राहिलेला आहात स्वतः, यू गॉन थ्रू ऑल ऑफ दॅट. तर ते आम्हाला थोडं सांगाल का, की काय अनुभव होता तो तुमचा तिथे? हा, काय म्हणतात तुला, सनसनाटी विषय आहे हा कितीतरी गेल्या 2-3 वर्षापासून, आणि दुर्दैवाने पूर्ण जगच त्याच्यातून खूप पळून निघालंय. अम, आमचा अनुभव सुरुवातीला इतका वाईट किंवा भीतीदायक नव्हता. पण काय झालं ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये, म्हणजे ते म्हणतात ना की सगळ्यांनाच वेगवेगळे युनिक अनुभव आलेले आहेत कोविडचे. तर आम्ही हम्म. तेव्हा, जेव्हा कोविड उमळला, तेव्हा आम्ही माझ्या मुलाच्या कॉलेज व्हिजिटसाठी US ला गेलो होतो. आणि हम्म. तिथे अचानक आम्हाला कळलं, काहीही नव्हतं, आणि आम्हाला अचानक कळलं की शांघाई हे पूर्ण लॉकडाऊनमध्ये गेले. म्हणजे आमच्या अख्ख्या 10-11 वर्षामध्ये असं कधीच नव्हतं झालेलं. त्याच्यामुळे लॉकडाऊन काय असतं, काय एक्झॅक्टली होतं. शांघाई इतकी वर्दळ असलेलं शहर आहे, जिथे एकही रस्ता तुम्हाला रात्री सुद्धा मोकळा दिसत नाही, इतकं म्हणजे हम्म. तिथे पॉप्युलेशन आणि सगळं आहे. आणि माझी मैत्रीण जी तिथे तेव्हा शांघाईत होती, ते ट्रॅव्हल करत नव्हते, त्यांच्याकडून कळलं की बापरे, इथे सगळी सामसूम झालेली आहे पूर्ण. म्हणजे हम्म. वन एरिया किंवा पुडॉंग एरिया जो आहे तो कम्प्लिटली, म्हणजे तिथे एकही जण रस्त्यावर नाही. मग हळूहळू कळत गेलं की हे कोविड हिट झालाय आणि सगळं. आणि मग त्या काळामध्ये आम्ही ऑलमोस्ट 2-2.5 महिने चायनाच्या बाहेर होतो, कारण माझ्या मिस्टरांच्या कंपनीने सांगितलं की नाही, तुम्ही परत जाऊ नका, ते लॉकडाऊन आहे असं सगळं. मजल दरमजल टप्पे करत करत आमचं नशीबच म्हणायला पाहिजे की आम्ही वेळेमध्ये, म्हणजे आधी भारतात होतो थोडे दिवस, मग सिंगापूरमध्ये होतो थोडे दिवस, आणि चायनानी बॉर्डर क्लोज करण्याच्या आधी नशिबाने आम्ही चायनामध्ये रिएंटर केलं. आणि त्याच्यानंतर विदिन
30-40 आवर्स त्या बॉर्डर्स क्लोज झाल्या, ज्या 2-2.5 वर्ष ऑलमोस्ट क्लोज होत्या. म्हणजे चायनाने कुठल्याही बाहेरच्या लोकांना चायनामध्ये आणि चायनातल्या लोकांना बाहेर, म्हणजे अनलेस तुम्ही कायमचं सोडून जाताय तर त्यांनी ते पूर्ण बंद केलं होतं. मग तिथे आम्ही शांघाईमध्ये असताना सुरुवातीला ओके होत्या गोष्टी, म्हणजे लॉकडाऊन असायचे, रिस्ट्रिक्शन असायचे, पण डे टू डे आमचं जे आयुष्य होतं ते चालू होतं. जसं मी शाळेमध्ये काम करायची चायनामध्ये, तर शाळेमध्ये तेव्हा इतके रिस्ट्रिक्शन्स नव्हते. रोज टेस्ट लागताय, तुम्हाला ती NET टेस्ट करावी लागते वगैरे असं नव्हतं. आणि सिटीमध्ये थोडंफार ट्रॅफिक कंट्रोलमध्ये होतं, पण ओके होतं. पण नंतर बॉर्डर्सच ओपन होत नव्हत्या आणि माझ्या मिस्टरांना जेव्हा बिझनेस ट्रॅव्हलवर खूपच रिस्ट्रिक्शन द्यायला लागले, तेव्हा त्यांच्यासारखेच बाकी लोक जे चायनामध्ये एक्सपॅट फॅमिलीज जॉब करत होते, त्या सगळ्या कंपनीजला हळूहळू त्यांचे बिझनेसेस चायनामधून काढून घ्यावे लागले. राईट, कारण की त्यांची काम करणारे जे त्यांचे लोक आहेत ते जर आतबाहेर करू राहूच शकत शकत नाही तर काय करणार. आणि तोच तर त्यांचा नोकरीचा एक महत्वाचा फॅक्टर आहे या लोकांचा, राईट. तर ते करू शकत नसल्यामुळे हळूहळू हळूहळू या इंटरनॅशनल कंपनीज चायनामधून बाहेर जायला लागल्या, किंवा त्यांच्या एम्प्लॉईजला त्यांनी त्यांच्या देशात परत बोलवून घेतलं. जसं मी अमेरिकन स्कूलमध्ये काम करत होते, तर तिथल्या बऱ्याच, जसं US कॉन्सुलेटच्या फॅमिलीज ज्या आमच्याकडे होत्या, त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही तुमच्या होम कंट्रीला परत या, कारण तुमच्या जीवाला तिथे काय, म्हणून त्यांनी सगळ्या त्या फॅमिलीजला बोलवून घेतलं. असं मग व्हर्च्युअल लर्निंग फॅक्टर पण झाला मुलांसाठी. मग माझ्या मिस्टरांचं पण वर्क फ्रॉम होम जास्त सुरू झालं, रात्री ज्या त्यांच्या फॉरेनच्या मीटिंग्स असायच्या. असं हळूहळू इम्पॅक्ट हा होत गेला. पण दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचं इतकं आम्ही पोळलो होतो का आतापर्यंत? नाही, सुरुवातीला नाही. मग शेवटचे 7-8 महिने त्या दरम्यान काय झालं की थोडासा राजकारणी भाग आला. तोपर्यंत आम्हाला तो जो चटका असतो ना हुकुमशाहीचा, तो आम्हाला कोणालाच बसला नव्हता. आणि आणि अगेन हे सामान्य लोकांकडून नाही, हे राजकारण जे आहे ना ते सगळ्या देशाला थोडंसं प्रॉब्लेममध्ये टाकतं. तर तसंच आमचं इथे झालं की शांघाई आणि बेजिंगमध्ये काहीतरी पॉलिटिकल हे झालं, आणि त्यात आम्हाला शांघाईमध्ये अचानक लॉकडाऊन डिक्लेअर झालं. आणि ते इतकं सिव्हिअर होतं की जसं भारतामध्ये तुम्ही अनुभवलं असेल की आम्हाला आमच्या अपार्टमेंटच्या पासून पाय बाहेर काढता येत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण अपार्टमेंटमध्ये लॉक्ड आहात. मग त्यातल्या त्यात आमचे इंटरनॅशनल कंपाऊंड होते, तिथे थोडं ते आम्हाला ॲटलिस्ट, म्हणजे आम्हाला कळत नाहीये बाबा त्यांनी सांगितलेलं म्हणून आम्हाला समजून सांगत होते. पण तेव्हा शांघाईमध्ये जे लोकल कंपाऊंड होते, तिथे लोकल चायनीज लोक राहायचे, त्यांचा अनुभव हा खूप वाईट होता. त्यांना म्हणजे इतके रिस्ट्रिक्शन्स की त्यांच्या कंपाऊंडच्या बाहेर जाळी ठोकली गेली, पूर्ण लाकडाचं हे केलं गेलं, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे ते त्यांचं घरातून किंवा कंपाऊंडमधून बाहेर जाऊ शकत. एक काळ असा होता की पूर्ण पूर्ण हा एक काळ असा होता की ते त्यांच्या अपार्टमेंटमध्येच बंद होते. एक काळ असा होता थोडासा की ते त्यांच्या त्या कंपाऊंडमध्ये फिरू शकायचे, पण कंपाऊंडच्या बाहेर नाही जाऊ शकायचे. मग असं किती दिवस चाललंय चाललंय चाललंय. पण एक मात्र गोष्ट होती की, म्हणजे मी शांघाईचं सांगू शकते कारण आम्ही शांघाईमध्ये होतो, की आम्हाला म्हणजे आम्ही जे बघितलं की आमची जी बाई होती काम करणारी, ऑब्व्हियसली ती येऊ नव्हती शकत कामावर, ती तिच्या लोकल कंपाऊंडमध्ये राहत होती. म्हणजे हे वर्कर्स जे सगळे आहेत, खाण्याचं कोणाला कधी प्रॉब्लेम नाही आला. ते सरकार, तिथल्या सरकारने त्याची मात्र पूर्ण काळजी घेतली. मग दर आठवड्यामध्ये असे बॉक्सेस यायचे, आम्हालाही यायचे, आम्ही त्यातलं काही खाऊ नाही शकायचं, पण ते सगळं चायनीज लोकल. पण दैनंदिनीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लागतात, जसं तांदूळाचं एक पाकिट, दुधाचं हे, नंतर अंडी, त्यांच्या भाज्या, बॉकचॉय वगैरे, थोडंसं मीठ, फर्मेंटेड मीठ, आणि असं सगळं, हे सगळे नूडल्स, हे सगळे प्रकार त्या बॉक्समध्ये असायचे, आणि ते आठवड्याच्या आठवड्यात त्यांच्या त्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेले असायचे. त्याच्यामुळे खाण्यापिण्याचा कोणालाही प्रॉब्लेम आला नाही. मग हे असं जवळपास 3-4 महिने चाललं. पण त्या दरम्यान बरेच, म्हणजे ते इतकी दहशत होती तेव्हा शांघाईमध्ये, आणि जेव्हा हे त्यांनी हा रूल डिक्लेअर केला आहे, त्याच्यात तुम्ही लोकल आहात, तुम्ही फॉरेनर आहात, कोणी आहात, तुम्ही मोठे कुठले अधिकारी आहात, डोळे झाकून सगळ्यांना हे फॉलो करावं लागलं. कोणालाही एक्सेप्शन नाहीये. डिप्लोमॅट आहात, त्या कंट्रीचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहात, सगळ्यांना A to Z सगळ्यांनी ते फॉलो करायचं म्हणजे करायचं. तर ती हुकुमशाहीचा जो एक काइंड ऑफ वर्क ना, ते आम्हाला दिसलं.
आणि तेव्हा त्या दरम्यान माझ्या मुलाला एक स्पेशल इंजेक्शन घ्यावं लागतं. त्याला तो आहे एक अस्थमा रिलेटेड गोष्ट, तर त्याच्यासाठी आम्हाला स्पेशल परमिशन काढायला इतक्या वेगवेगळ्या स्टेप्सच्या थ्रू जावं लागायचं. आमच्याकडे गाडी होती म्हणून नशीब, नाही तर टॅक्सी सर्व्हिस वगैरे काहीही अवेलेबल नव्हतं. ते कंपाऊंडची परमिशन काढून, तिथल्या त्या आमच्या मेयरची परमिशन काढून कसं कसं आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचणार, त्यांचे ते प्रोटोकॉल्स वेगळे फॉलो करणार. तेव्हा आम्ही रस्त्यावर बघायचो, अतिशय वाईट वाटायचं. असं शांघाई आम्ही कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक काळं कुत्रं दिसत नाही रस्त्यावर, अक्षरशः असा भयंकर भकास. आणि प्रत्येकच फॅमिली वेगळे. जसं मी अमेरिकन स्कूलमधले जे टीचर्स होते सगळे जण, म्हणजे ऑलमोस्ट सगळे टीचर्स, त्यांनी म्हणलं की हे व्हर्च्युअल लर्निंग आहे, आम्ही जिथे कुठे असू आमच्या देशात, आम्ही तुमच्या टाइम झोन मधून शिकवू, पण आम्ही थांबणार नाही. कारण एक अजून वाईट गोष्ट सुरुवातीला जी झाली ती खूपच, म्हणजे त्याच्याने सगळे लोक घाबरले होते की ते जर तुमच्या मुलाला कोविड झाला तर ते फक्त मुलाला किंवा मुलीला उचलून घेऊन येणार, ते पेरेंट्सला, पालकांना घेऊन नाही जाणार. मग आणि ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे नेत आहेत ह्याचा कोणाला पत्ता नव्हता लागत. तर ही जी गोष्ट होती ना, ही फॉरेनर्ससाठी, म्हणजे नॉन चायनीज लोकांसाठी अतिशय भीतीदायक होती. हे सुरुवातीच्या काळात झालं आणि त्यांनी चायनीज फॅमिलीज बरोबर पण केलं, असं नाही की त्यांनी फॉरेनर्स केलं. तर तो जो फॅक्टर होता त्यांनी सगळे हल्ले. आणि त्यात म्हणजे आमचं डिसिजन सिंगापूरचं आधीच ठरलेलं होतं, कारण की बॉर्डर्स ओपनच होत होत्या की आता हाय टाइम आहे, आता आपल्याला दुर्दैवाने इथून निघावं लागेल, कारण काही चिन्हच दिसत नाही बॉर्डर ओपनचं. आणि म्हणून मग आम्ही ते पण ज्या परिस्थितीत आम्हाला ते निघावं लागलं, कारण लॉकडाऊनच होतं सगळं, तर ते जरा थोडीशी आमचा अनुभव खूप चॅलेंजिंग होता शांघाई सोडून निघतानाचा. म्हणजे शेवटचे 4 महिने जर सोडले की जो सुटकेचा श्वास आपण सोडतो की बाबा तिथून निघाली, तो आमचा होता जेव्हा आम्ही सिंगापूरला पोहोचलो. आणि तो जो अनुभव होता तो वाईप ऑफ करायला डोक्यातून थोडा वेळ लागला मला. आणि त्याच्यानंतर आता काय, आता बॉर्डर्स ओपन झाल्यानंतर आम्ही परत चायनाला गेलो, 2-3 वेळा गेलो. ट्रॉमॅटिक झालं असेल ते सगळं, खूपच ट्रॉमॅटिक. आणि आम्ही तरी म्हणतो की आम्ही नशीबवान आहोत. बऱ्याचशा फॅमिलीज ज्या कोविड काळामध्ये, कारण डिसेंबर जानेवारी होतो, वेकेशनसाठी लोक जातात, चायनीज न्यू इयरच्या वेकेशनसाठी जातात, आणि तेव्हा हा आउटबर्स्ट झाला होता. ते तिथेच अडकून पडले, जिथे कुठे होते तिथेच अडकून पडले. तर खूप वेगवेगळ्या स्टोरीज ऐकायला मिळाल्यानंतर की ज्या खूप ट्रॉमॅटिक होत्या फॅमिलीजच्या. तर चायनाला जसं तुम्ही म्हणायलात, म्हणजे किती लोक तसं खूप सपोर्टिव्ह आणि वेलकमिंग तुम्हाला तिकडे अनुभव आला. तुम्ही तिथे तिकडच्या कम्युनिटी सेंटर मध्ये सुद्धा होतात आणि यू आर हेडिंग इट इनफॅक्ट. तर तो तुमचा अनुभव कसा होता आणि काय तुम्ही काय प्रकारचं काम केलं तिथे? सो कम्युनिटी सेंटर शांघाई ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे शांघाईमध्ये. त्यांचे 3 सेंटर्स आहेत. आणि सुरुवातीला जेव्हा US मधून शांघाईमध्ये आम्ही मूव्ह झालो तेव्हा पहिली 2 वर्ष मी नोकरी करत नव्हते. आणि कारण एकतर मिस्टरांचं सतत ट्रॅव्हल, चायना नवीन कंट्री, आणि छोटा धाकटा मुलगा माझा 4च महिन्याचा होता. मी ठरवलं होतं की आपण जरा, आणि आम्ही चायनाला पहिलेच आमच्या दोन्ही फॅमिलीज कडून, त्याच्यामुळे व्हिजिटर्स खूप होते सुरुवातीला 1-1.5 वर्ष. तर तो काळ असाच निघून गेला आणि सेटलिंग डाऊन आणि सगळं वेगवेगळ्या मैत्रिणी झाल्या. नंतर 2 वर्षाचा मुलगा आल्यानंतर जेव्हा त्याची प्री स्कूल सुरू झाली तेव्हा म्हटलं आपण काय जॉब, गेट बॅक टू करिअर असं करूया. आणि मग मी जॉब शोधायला सुरुवात केली. तेव्हा 2010-11 मध्ये आम्ही ज्या एरियात शाळेच्या जवळ राहतो तिथे कुठल्याच इंडस्ट्रीज नव्हत्या. IT इंडस्ट्रीज नाही, दुसऱ्या कुठल्याही इंडस्ट्रीज नाही. जेव्हा मी जॉबला अप्लाय करायची तेव्हा 1 तास अंतरावर तुम्ही जा आणि तिथे तुम्हाला कुठेतरी असं, आणि फुल टाइम. चायनामध्ये वर्क कल्चर म्हणजे खूप हार्डवर्किंग लोक आहेत. त्यांचा नॉर्मल पॅटर्न असा आहे की आजी आजोबा नातवंडांना सांभाळ, हा अगदी नॉर्मल पॅटर्न आहे तिथले. आणि जे तसंच एशियन, म्हणजे मी म्हणेल टिपिकल एशियन. तर त्यांच्याकडे ते म्हणजे हे नॉर्मच आहे. जसं माझी जी बाई होती आमच्याकडे काम करायला, तिने वयाच्या पर्टिक्युलर एज पर्यंत काम करायचं,
तिची मुलं त्यांच्या गावाकडे तिचे आई वडील किंवा सासू सासरे सांभाळतात, आणि जेव्हा तिच्या मुलीचं किंवा नाही तिच्या मुलाचं लग्न होऊन त्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा ही काम संपवते, इथं थांबवते आणि ही त्याची काळजी घेते. तर हा पॅटर्न तिथे खूप कॉमन आहे. मग हे सगळं बघून की सकाळी 7-7:30ला जॉब सुरू करतात, रात्री 7 पर्यंत असतात, हे मला शक्यच नव्हतं. म्हणजे इतक्या वेळ मुलांना एकटं ठेवून शक्य नाही. मग तेव्हा कम्युनिटी सेंटर जेव्हा मी शोधत होते, कम्युनिटी सेंटरची एक ऍडव्हर्टाइजमेंट बघितली की वेब डेव्हलपरची पोझिशन आहे. माझा तोच एरिया होता सगळा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. म्हटलं आपण अप्लाय करून तर बघूयात. आणि तेव्हा त्यांच्या सेंटरला जाऊन बोलले वगैरे. तो जॉब माझा सुरू झाला. सुरुवातीला पार्ट टाइम, मग फुल टाइम, आणि साधारण 6-7 तासाचा जॉब असायचा, पण घरापासून जवळ होते ते. आणि मुलगा शाळेतून यायच्या पर्यंत मी परत आलेली असायची. साधारण 9 ते 3, 8:30 ते 3:30 असं होतं. ते मला सूट होत होतं. मग काही महिन्यानंतर काय झालं की तेव्हा त्यांची 2च सेंटर्स होते. तर त्या एक जे मेन हेडक्वार्टर होतं तिथे ते आमची जी होती माझी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, ती म्हणाली की तुमचा जो एरिया आहे तिथे अजून कम्युनिटी सेंटर नाही आहे, तर तिथे आपल्याला नवीन ब्रांच उघडायची आहे, तर तू ती हेड करशील का? तो कम्युनिटी सेंटरचा कॉन्सेप्ट जो होता तो खूपच युनिक आहे. आणि माझा पहिला अनुभव होता म्हणजे कम्युनिटी सेंटर सारख्या ठिकाणी. US मध्ये पण असतात, पण शांघाईचं कम्युनिटी सेंटर हे खूप ऍक्टिव्ह आहे. त्यांचा मेन कॉन्सेप्ट असा आहे की आमच्यासारख्या ज्या फॉरेन फॅमिलीज आहेत त्या चायनात गेल्यानंतर वेगवेगळ्या चॅलेंजेसच्या थ्रू जातात. मी म्हणेन आपण भारतीय खूप लवकर सेटल होतो, खूपच लवकर. आपल्याला ते इतकं चॅलेंजिंग वाटत नाही. पण बाकी देशांमधून जे लोक येतात ना, एस्पेशली युरोपियन कंट्रीज किंवा साऊथ अमेरिकन कंट्रीज किंवा इवन US, ऑस्ट्रेलियन्स, आफ्रिकन्स, हे जे सगळे लोक येतात त्यांना ते खूप चॅलेंजिंग आहे. कारण एक तर त्यांना त्यांचीच भाषा माहिती असते. अशा बऱ्याच युरोपियन कंट्रीज आहेत की जिथे लोकांची इंग्लिश ही भाषा नाही आहे ॲज अ मदर टंग. त्यांना इंग्लिश कळत नाही. आणि तो जो कॉन्सेप्ट होता त्याच्यात बेसिकली कम्युनिटी सेंटर ह्या आलेल्या एक्सपॅट फॅमिलीजला पूर्ण सेटल करायला हेल्प करायचं. सो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, आणि तिला सपोर्ट ह्या इंटरनॅशनल स्कूल्सकडून मिळायचा. खूपच चांगला कॉन्सेप्ट होता. आणि हळूहळू मी इन्व्हॉल्व्ह होत गेले. आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं, तर सुरुवातीला मला असं वाटलं की बापरे, हे लीड वगैरे करण्याचं मी कधी केलं नाहीये. म्हणजे बेसिकली ती अपॉर्च्युनिटी ॲज इफ तुम्ही तुमची स्वतःची एक छोटी कंपनी उघडताय अशी होती. त्यावेळेस मग माझ्या मिस्टरांनी, समीरने मला खूपच एनकरेज केलं. तो मला म्हणाला की ही अशी संधी तुला परत परत येणार नाही. माहितीये मला की तुझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वाला करिअर सोडून द्यावं लागेल, पण हा तुला जो वर्सटाईल अनुभव आहे हा तू घेतला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आपण घेऊन बघू. मग त्याच्यात ती जागा फायनल करण्यापासून, त्या जागेचं सगळं इंटेरियर आणि सगळं सेटिंग करण्यापासून, फर्निचर घेण्यापासून, मग तिथे आपण घर बसवतो तसंच झालं हे. टीचर रिक्रुटमेंट आणि हा सगळा अनुभव होता ॲज अ सेंटर मॅनेजर. आणि तो खूपच चांगला होता. खूप खूप शिकायला मिळालं. कम्युनिटी सेंटरमध्ये आम्ही म्हणजे त्याचं मॉडेल असं आहे की आम्ही ओरिएंटेशन पासून ते काउन्सिलिंग पर्यंत सगळ्या गोष्टी करायचो. त्याच्यात ओरिएंटेशन टू एक्सपॅट फॅमिलीज, त्याचं नाव शांघाई 1, 2, 3 असं होतं. त्यात आम्ही नवीन आलेल्या फॅमिलीज आहेत, जसं आता आम्ही नवीन आलोय शांघाईत, तर आम्हाला कुठले कुठले मेडिकल हॉस्पिटल्स आहेत, कुठल्या कुठल्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, जर खाण्याचं फूड रिलेटेड काय काय गोष्टी आहेत, सुपर मार्केट्स कोणकोणते आहेत, ऑनलाईन ग्रॉसरी अवेलेबल आहे की नाही, जर माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांना सेटलमेंटचा प्रॉब्लेम आला तर काउन्सिलिंग आहे का. नंतर ट्रेलिंग स्पाऊस जो प्रकार असतो, म्हणजे बेसिकली एक स्पाऊस हा नोकरीच्या निमित्ताने एक्सपॅट असाइनमेंटवर चायनात येतो, दुसरा स्पाऊस असतो तो त्याचे जॉब वगैरे सगळं सोडून इथे आलेला असतो घर बघण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी, मुलांना सांभाळण्यासाठी. त्या ट्रेलिंग स्पाऊसचे खूप हाल होतात. कारण त्यांचं एक तर जॉब नसतो, करिअर संपलेलं असतं, भाषा नवीन, सगळं डील करायचं, ग्रॉसरी शॉपिंग करायचं, बँकेची कामं करायची, मुलांना बघायचं, घर सेट करायचं. तर ट्रेलिंग स्पाऊसला थोडंसं काइंड ऑफ डिप्रेसिंग एन्व्हायरमेंट असतं सुरुवातीला. मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्लासेसची अरेंजमेंट करा. मग त्यात लँग्वेज
फक्त दिल्यात. हा, मानसिक आधार. तर त्यात त्यांच्या एंगेजमेंटमध्ये लँग्वेज क्लासेस, हॉबी क्लासेस, कुकिंग क्लासेस, असे वेगवेगळे क्लासेस आम्ही कंडक्ट करायचो. हा, आणि जरुरी नाहीये की तुम्ही ते क्लासेस फक्त शिकायला येणार, तुम्ही शिकवायला सुद्धा येऊ शकता. तर माझी अच्छा खूप जवळची, माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड, ती तिच्यामुळेच खरं शांघाईमध्ये आम्ही आलो आणि त्या कंपाऊंडमध्ये सेटल झालो. अच्छा तर ती तिथे मोझॅक क्लासेस घ्यायची आणि खूपच पॉप्युलर होते तिचे क्लासेस. अच्छा. तसेच अजून बऱ्याच नॉन इंडियन मैत्रीण, अजून एक इंडियन मैत्रीण होती. ती कुकिंग क्लासेस घ्यायची, आपलं भारतीय फूड शिकवायची. हा, नंतर एक इंडियन मैत्रीण होती, तिने हिंदीचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. अच्छा नंतर चायनीज लँग्वेज क्लासेस. आता युरोपियन्स जे आहेत, त्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, तर इंग्लिशचे क्लासेस. मग त्यात चायनीज लोक पण यायचे इंग्लिश शिकायला. असं हम्म. ह्या सगळ्या टीचर्सची रिक्रुटमेंट आणि स्टुडंट्सची एनरोलमेंट, नंतर लहान मुलांसाठी आफ्टर स्कूल क्लासेस, असं खूप गोष्टी, असे खूप मॉडेल्स असायचे. आणि त्या सगळ्याच्या हायरिंगमध्ये मग मी थोडंसं मदत म्हणून, मला स्टाफ हवा होता, ते 2-3 जण अजून माझी माझी मदत करायला म्हणून हायर हा, केले. असं. आणि मग आफ्टर आवर्समध्ये काउन्सिलिंग व्हायचं, कारण बऱ्याच मुलांना शाळेत सेटलमेंटला प्रॉब्लेम यायचा. तर हे ओव्हरऑल जे मॉडेल होतं, एक क्लास मी तुला सांगते रिचा, की म्हणजे शांघाईला येईपर्यंत हा अनुभव मी तुला म्हणते ना, वर्सटाईल आहे. US मध्ये काय व्हायचं, जास्तीत जास्त US लोक, आपले इंडियन लोक, नाहीतर मेक्सिकन लोक, ह्याच्याशिवाय माझं एक्सपोजर बाकी देशांची नव्हतं. इथे आल्यानंतर सुरुवातीला जेव्हा फोन यायचे एन्क्वायरीसाठी, मला कळायची नाही त्यांची भाषा, मला ऍक्सेंटच नाही कळायची, ते बरोबर. इंग्लिशमध्ये बोलायचे. हा, एक ब्रिटिश एक स्टुडंट, ती मला काहीतरी क्लासबद्दल विचारत होती. मला तिला विनंती करावी लागली की बाई सॉरी, मला तू बोललेलं काहीही कळत नाहीये, तू सेंटरला ये, आपण फेस टू हा, फेस बोलू. आणि मी तिला म्हणजे अगदी ऑनेस्ट माझं हे सांगितलं की मला तू बरोबर. काहीच बोललेलं कळत नाहीये, तर तू ये आणि आपण समोरासमोर बोलू, मग मला कळेल. असं हा, एक आम्ही क्लास घेतला होता, हॉबी क्लास, ज्वेलरी डिझायनिंगचा का कुठला. त्याच्यामध्ये ओव्हरऑल 7 का 8 देशांचे लोक त्या क्लासमध्ये होते ॲज स्टुडंट्स. अच्छा आणि शिकवणारी सिंगापुरियन होती. मग हा, नंतर जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, जेव्हा 4 वर्ष वगैरे झाले माझ्या जॉबला, मी लिहून काढलं लिटरली की किती वेगवेगळ्या देशांच्या लोकांशी मला इंटरॅक्ट करायला मिळालं. तर 17 अच्छा. मला वाटत नाही की अख्ख्या आयुष्यात माझ्या कुठल्या जॉबमध्ये मला 17 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीच्या लोकांशी खरंच. इंटरॅक्ट करायची संधी मिळेल. तर असा तो कम्युनिटी सेंटरचा खूप ओळखी झाल्या. आणि खूप वेगवेगळे अनुभव होते. आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स अरेंज करायचो. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी, इंडियन आणि नॉन इंडियन मैत्रिणी, हम्म. छोटे छोटे बिझनेसेस करायच्या. जसं स्वतःचे दागिने तयार करणं. माझी मैत्रीण आहे, मी हा, तुला सांगितलं अगदी जवळची, ती मोझॅकचे पीसेस तयार करायची. नंतर हा, कपड्याचं कोणी कोणी एक्सपोर्टिंग करायचं. फूड विकायचे. हा. थाई फूड, इंडियन फूड, अजून एक मैत्रिणी इंडियन फूड विकायची. तर आम्ही एक फ्रायडे मार्केट नावाचा इव्हेंट करायचो. तो महिन्यातून अच्छा एका फ्रायडेला असायचा. आणि तेव्हा बाकी लोकांनी येऊन त्यांचं ते घेऊ शकतात विकत, असं. तर ते छोट्या छोट्या वेंडर्सला आम्ही प्लॅटफॉर्म द्यायचो, आंतरप्रेन्युअर्सला. तो एक अनुभव चांगला होता. ते जसं आपला आणि आनंद मेळाची कन्सेप्ट असते तसंच बरोबर. सगळं. आणि मेनली तेच आहे की तुम्ही ज्यांना आवश्यकता आहे अशा अशा एक्सपॅट स्पाउसेसला किंवा एक्सपॅट लोकांना तुम्ही कसं, कुठल्या प्रकारे एंगेज करू शकताय. आणि हम्म. त्यांना ऑब्विसली त्यांना एंगेजमेंट झाली की मग त्यांचं ते चॅनलाइज होतं. आणि जरा सेटलमेंटसाठी त्यांना इझी होतं बेसिकली. आणि अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की जसं आता माझा अनुभव आहे की मी स्वतः US मध्ये जी 8-9 वर्ष होते, तेव्हा माझं करिअर पाथ जो होता तो कॉन्स्टंट होता, की मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये माझं चालू होतं, म्हणजे जे काय अनुभव अच्छा. आणि हे. इथे जेव्हा आले तेव्हा जसा माझा अनुभव कम्युनिटी सेंटरमध्ये काम करण्याचा खूप युनिक आणि वेगळा होता, कदाचित मला असं वाटतं की मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स जास्ती चांगले करू शकले असते. म्हणजे मी कशाला इंजिनिअरिंग केलं, असं एक मन मला वाटलं. कारण की हा जो अनुभव होता, हा बाय एंड ऑफ द डे तू घरी गेल्यानंतर तुला खूपच जॉब सॅटिस्फॅक्शन जे मिळतं, तो प्रकार इथे आणि मला मिळत. एनरिचिंग पण वाटलं हे खूप. हा, म्हणजे आपल्या
क्वालिटीजचा एक राईट डायरेक्शननी चालले आणि त्याचा लोकांना उपयोग होतो हे समाधान होतं. करेक्ट. तसंच बाकी पण बायकांना मी बघितलं तिथे की आयुष्यात तुम्हाला आतापर्यंत तुमची कुठली तरी हॉबी असेल किंवा तुमची अशी क्वालिटी असेल जे करायला तुम्हाला कधी वेळच नाही मिळाला किंवा संधी नाही मिळाली, तर कम्युनिटी सेंटरमध्ये आलेल्या बायकांना ती संधी मिळायची की त्यांना जसं मला ना खूपच इच्छा होती की मला थाई फूड शिकायचं होतं किंवा माझी एक इच्छा राहून गेली होती की मला आर्ट क्लास करायचा होता, मला पेंटिंग शिकायचं होतं, मला स्केचिंग शिकायचं होतं. तर अशा खूप बायका आल्या की त्यांनी म्हणलं कदाचित आम्ही जेव्हा परत जाऊ आमच्या देशात आम्हाला हा वेळ कधीच नाही मिळणार, त्याच्यामुळे हा वेळ आम्ही त्याच्यासाठी म्हणून वापरू, असं त्यांचं ते मत होतं. आणि खूपच छान वाटायचं हे सगळा त्यांचा फीडबॅक ऐकून. तर म्हणून कम्युनिटी सेंटरची जी शाखा आम्ही आमच्या एरियात उघडली होती ती खूप जास्ती पॉप्युलर झाली. म्हणजे आम्ही एक का दोन टीचर्स पासून सुरू केलं होतं आणि जोपर्यंत मी तिथे काम करत होते आमच्याकडे 50 ते 60 टीचर्स होते. बापरे. वा. अच्छा. आणि ते विदिन 3-4 वर्षामध्ये. आणि फ्रॉम 0 to 50 असं. हा तर स्टुडंट्स तर तू बघशील की प्रत्येक क्लासमध्ये 4-5 स्टुडंट्स जरी म्हणलेस तू आणि अशा वेगवेगळ्या बॅचेस असायच्या, ते स्टुडंट्स पण खूप वाढले. म्हणजे लोकांना त्याची गरज होती, कम्युनिटी सेंटर उघडायची गरज होती. मग एकदा हे सेंटर सेटल झालं की मग दुसऱ्या सेंटरला हा अनुभव शेअर केला म्हणून दुसरं सेंटर पण लीड केलं. तर तो 2 सेंटर लीडिंग वॉज क्वाईट ओव्हरवेल्मिंग. तो अनुभव दांडगा होता पण त्याच्यासाठी कमिटमेंट पण तितकी दांडी ठेवावी लागायची, असं झालं. एक तुम्ही तुमची एक आठवण गोड सांगितली होती की चायनाहून तुम्ही कैलास मानसरोवरचा प्रवास केला होता आणि खूप तुम्हाला वेगळे अनुभव आणि तुमच्या आय थिंक इट इज क्लोज टू युअर हार्ट ना, तो प्रवास एक वेगळा हे झाला होता. तर एक ती गोड आठवण आमच्याबरोबर शेअर कराल का? हो, नक्की करेन आणि मला खूप आवडेल शेअर करायला. जसं मी आधी पण तुला म्हटलं की चायनाने आम्हाला भरभरून दिलंय आणि सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिलंय. पण माझं स्वतःचा आपला एक बकेट लिस्ट असते बघ प्रत्येकाची. तर माझ्या बकेट लिस्टमध्ये हा एक आयटम होता. आता तो आयटम होता तितकं त्याचं गांभीर्य मला तेव्हा कळलं नव्हतं जोपर्यंत कैलाश मानसरोवरची यात्रा झाली नाही. आता तर असं वाटतं की लाईफ टाईम मोमेंट होता माझ्यासाठी, म्हणजे आयुष्यभर पुरेल असे ते काही क्षण आहेत. तर त्याच्यात झालं असं की शांघाईमध्ये असतानाच आमची एका दाम्पत्याची ओळख झाली. ते आमचे मित्र झाले आणि त्या दोघांनीही कैलाश मानसरोवरच्या म्हणजे मल्टिपल यात्रा केलेल्या आहेत. तर त्यांनी सगळ्यात चांगलं काम जे केलं की त्यांनी फक्त ते त्यांच्यापुरतं सीमित ठेवलं नाही. तर जेव्हा ते स्वतः जाऊन आले त्याच्यानंतर त्यांनी आमचे मित्र फक्त जवळचे अशांचं एक मीटिंग अरेंज केली आणि त्यात त्यांनी प्रेझेंटेशन केलं की बाबा मी कसा गेलो होतो, मी कशाच्या थ्रू गेलो होतो आणि माझा अनुभव कसा होता आणि कसं ज्याला इच्छा असेल त्यांनी ते आयुष्यात एकदा नक्की करावं आणि जेव्हा तुम्ही चायनात आहात ते तुम्हाला इझिली पॉसिबल आहे. मग ही सगळी माहिती त्यांनी त्याच्यात दिल्यानंतर माझी जवळची मैत्रीण, मी तुला म्हटलं होतं आधी की त्यांच्यामुळे मी शांघायला गेलो आपण ना, आमच्या दोघींच्या मनात हा विचार एकाच वेळेस आला. आता हे तू काय कोइन्सिडन्स म्हणशील की काय म्हणशील माहिती नाही. तर त्या प्रेझेंटेशन नंतर आम्ही इतके जास्ती प्रभावित झालो, आम्ही म्हणलं आम्हाला पण ही यात्रा करायची आहे. तेव्हा शक्यता कमी वाटत होती कारण की त्याला तुम्हाला फक्त फिटनेस लेवल लागत नाही पण तुमची ती दुर्दम्य इच्छा पण लागते. म्हणजे मानसिक पण तुम्ही तयार पाहिजे आणि तुम्ही फिजिकली पण तयार पाहिजे. तर म्हटलं असं तेव्हा फक्त आम्ही बोलून गेलो होतो ते ऐकल्यानंतर. मग त्यांचीच मिसेस ज्यांनी हे प्रेझेंटेशन केलं होतं ती आमची जवळची मैत्रीण, ती सुद्धा जमली. तिने 2 यात्रा केल्या. ती एक चायनामधून गेली, एक भारतातून गेली आणि तिच्याकडून पण आम्हाला हे म्हणजे सततच ऑन अँड ऑफ आम्हाला हे कळत होतं की बाबा ही पॉसिबिलिटी आहे. आणि मग नंतर मात्र आमच्या दोघांचेही यजमान आपणाचे आणि माझे ते इतके कम्फर्टेबल नव्हते कारण आपणाचे जे मिस्टर आहेत ते पण चायनाच्या थ्रू त्या यात्रेला जाऊन आले होते. तर ते म्हणाले की ही यात्रा खूप कठीण आहे. म्हणजे तोपर्यंत फक्त ही आमची जी मैत्रीण आहे जिचे मिस्टर जाऊन आले होते मल्टिपल टाइम्स, तर तिच्याशिवाय आम्ही दुसरी कुठल्याही बाईला आम्ही गेलेलं तिथे पाहिलं नव्हतं. पुरुष जायचे, 7-8 जणांचा ग्रुप जायचे आणि मग ते
तिथून तो तिबेटन गाईड हायर करून त्याच्या थ्रू वगैरे करायचे. पण प्रत्येकाला खूपच चॅलेंजेस आणि हे सगळं ऐकलं होतं. आपण माझ्या मिस्टरांचे चॅलेंजेस ऐकले होते. मग ते आम्हाला दोघींना पाठवायला कम्फर्टेबल नव्हते. मग मीनवाईल आम्हाला ईशा फाउंडेशन पण ही कैलाश मानसरोवरची यात्रा अरेंज करते असं कळलं. आणि आमचे दुसरे एक मित्र आहेत कपल, ते दोघं त्याच्या थ्रू जाऊन आले. मग आमचे दोघींचेही यजमान म्हणाले की ओके, तुम्ही जर ईशातर्फे जाणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. आणि मुलांचा 11वी होता. आमच्या फॅमिलीज इतक्या एकत्र वाढल्या. आमच्या दोघींनाही 2 मुलं, त्यांची वय सारखी, त्यांची 11वी 12वी तेव्हा होतं, तर त्यांचं 12वी सुरू होण्याच्या आधी आपण जाऊन यावं असं आम्ही दोघींनी विचार केला. आणि मग ईशामध्ये नाव नोंदवलं. भरपूर स्टेप्स आहेत त्याच्यासाठी. ईशाचे काही प्री रिक्विजिट्स आहेत ते केले आणि त्याची ती एक शांभवी क्रिया आहे ती केली, असं सगळं करत. पण ईशाची फक्त कंडिशन अशी होती की तुम्ही डायरेक्ट चायना, म्हणजे तुम्ही शांघाईहून ल्हासाला म्हणजे तिबेटमध्ये तुम्ही फ्लाय नाही करा. तुम्ही आमचा पूर्ण रूट घ्यायचा. मग आम्ही वाया काठमांडू आणि मग ल्हासा, आणि मग ल्हासाहून तो पुढचा जो आहे 10 दिवसाचा पूर्ण यात्रेचा टूर तो केला. पण तुला सांगते विचार, आयुष्यात कधी जर अनुभव म्हणजे कधी जर संधी मिळाली तर हा कैलाश मानसरोवरचा अनुभव नक्की घेतला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर पुरेल असा अनुभव आहे. आणि ईशासारख्या ऑर्गनायझेशन आहेत की त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमची व्यवस्थित काळजी घेऊन, ऑफकोर्स तुम्हाला स्वतःला त्याची इच्छा, दुर्गम्य इच्छा पाहिजे मनातून, तरच तुम्ही करू शकता. कारण ईशाचं एक आहे वाक्य की ते म्हणतात की जिथे कुठे आम्हाला असं वाटेल की तुमच्या जीवाला धोका आहे त्याच्या पुढे आम्ही तुम्हाला जाऊ देत नाही. ती त्यांची कंडिशन. आणि हे तुम्हाला थ्रूआउट तुमच्या पिलग्रिमेज कधीही होऊ शकतं 15 दिवसात. तर नशिबाने असं झालं की आम्ही दोघींनी तर ध्यासच घेतला होता. त्याचं आम्ही प्रिपरेशन सुरू केलं शांघाईमध्ये. आम्ही विचार केला की जास्तीत जास्त वाईट काय होईल की आपल्याला कुठेतरी त्याच्या पुढे जाता येणार नाही. पण आता परत यावं लागेल. पण आतापर्यंत आपण जी तयारी केली आहे मानसिक आणि शारीरिक, ही तर कुठे वाया जाणार नाहीये. त्याच्यामुळे आपण त्याला करायचं. आणि म्हणून आम्ही ते 5-5 किलोमीटर वॉक करणे, मेडिटेशन करणे हे नित्यनियमाने पूर्ण सुरू केलं. आणि भरपूर चॅलेंजेस आले, कारण तेव्हाचा पावसाळा जो होता भारतातला तो सगळ्यात वाईट होता. पुणे मुंबई इतका भयंकर पाऊस होता. आमच्या फ्लाईट्स आम्हाला मिळतात की नाही माहित नाही करत आम्ही काठमांडूला पोहोचलो. काठमांडूला पण बरेच ते सगळे रेन स्टॉर्म्स आणि ह्याच्यामुळे बऱ्याच फ्लाईट्स कॅन्सल होत होत्या. ल्हासाला फ्लाईट जात नव्हती. करत ती ल्हासाची फ्लाईट आमची गेली. आणि मग ल्हासाहून आमचं ते सगळी यात्रा सुरू झाली. त्यात आमच्याबरोबर 65 जण होते. आणि एक 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 गाव करत आम्ही जेव्हा शेवटी धारचेन म्हणून जागा आहे, धारचेनमधून तुम्ही पायी ती पदयात्रा सुरू करता. तिथपर्यंत ऑलरेडी 2-3 जणांना परत पाठवावं लागलं होतं. त्यांना काही इन्फेक्शन झालं, त्यांची तब्येत साथ नव्हती, असं बरंच. कारण हाय अल्टिट्यूडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन जावं लागतं. पण ईशाचं सगळ्यात चांगली गोष्ट अशी की ह्या 65 आम्ही जे लोक होतो त्यात 3 डॉक्टर होते. आणि ते डॉक्टर आम्हाला सकाळ आणि संध्याकाळ चेक करायचे. हे सगळ्यात छान. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की पिलग्रिमेज हा तुमचा घाबरवणारा आणि हॉरिफाईंग असा अनुभव का असावा. पिलग्रिमेज हा तुमचा सुखदायक अनुभव पण असू शकतो. आणि खरंच त्यांनी ते सिद्ध केलंय. म्हणजे आम्ही बघितलं होतं, आमचे मित्र जे गेले होते ल्हासाच्या थ्रू सगळं कैलाश मानसरोवर यात्रेला, त्यांना इतका त्रास झाला, त्यांचं जेवण पूर्ण बंद झालं, खूप उलट्या आणि ताप आलाय, श्वासाचा त्रास होतोय, ऑक्सिजन सिलेंडर घ्यावं लागलं, असं सगळं. ते कॅम्पिंगमध्ये राहताना सर्वाईव्ह होतात की नाही इतकं सगळं, हे अनुभव आम्ही ऐकले होते. पण आमचा अनुभव नशिबाने इतका सुखदायी होता की सकाळी तो डॉक्टर चेक करायचा, रात्री चेक करायचा, सगळी तयारी तुमची ईशा खूप छान करून घेतं. कुठेही शेवटपर्यंत आम्हाला आमच्या जेवणावर काही परिणाम झाला नाही. ईशाचं स्पेसिफिक जेवण, त्यांचे सगळे ते शेफ्स असतात, ते बरोबर तुम्हाला जे पचेल त्या हवेमध्ये जेवण तुम्हाला देतात, असं सगळं आहे. आणि एक 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 टप्पा आम्ही दार्जिलिंगला पोहोचलो. तर म्हणजे अचीवमेंट म्हणता येणार नाही, कारण कैलाश ही अचीवमेंट नाहीच आहे, ही परिपूर्ती आहे. पण अनुभव असा की आमची 65 लोकांपैकी अर्ध्यापेक्षा कमी 1/3 लोकच फक्त पदयात्रा करू शकतील अशा कंडिशनमध्ये होते. बाकी लोकांची तब्येत थोड्या इन अँड आउट, अप अँड डाऊन होत्या. मग तिथे अजून प्रोव्हिजन आहे की तुम्ही घोड्यावर जाऊ शकता किंवा यात त्यांचे ते असतात त्याच्यावर, किंवा घोड्यावर आणि यात तुमचं सामान घेऊन जातात. नाही तर त्यांची आता व्हॅन पण त्यांनी सुरू केली. म्हणजे येणं केनं प्रकारे ना तुम्ही तिथे नॉर्थ कैलाश दिसतो, तुम्हाला पूर्ण कैलाश दिसतो, त्याचं दर्शन घेऊ शकाल.
पण आमचं नशीब खरंच जोरावर होतं म्हणायला पाहिजे. त्रास होत होता, खूप श्वास लागत होता. ती परिक्रमा जी आहे ती करताना 16 किलोमीटरचा रस्ता आहे हो. आणि 16 किलोमीटर परत यायचं. पण इथे एक म्हणजे फुटस्टेप टाकताना तुम्हाला शिवशंभोचा इतका जप करावा लागतो, कारण तुमचा श्वासच पुरत नाही इतक्या हाय अल्टिट्यूडला. करत करत आम्ही ते पोहोचलो आणि नॉर्थ फेसला तिथे जिथे कैलाश इतका भव्य दिसतोय तिथे 2 रात्र आम्ही राहिलो. अजून काय पाहिजे म्हणजे. आणि ती सगळी सोय आणि जसं मी म्हटलं आमचं नशीब इतकं बलवत्तर होतं की आम्हाला आमच्या कैलासच्या पूर्ण यात्रेमध्ये 2 वेळा सद्गुरूंचा दर्शन झालं आणि एकदा त्यांचं जे प्रवचन असतं ते आम्हाला मानसरोवरच्या काठाशी ऐकायला मिळालं. ते स्वतः समोर अरे वा. होते. तर तर हे सगळं आमच्यासाठी. आणि हे आम्हाला शक्य झालं कारण आम्ही चायनात होतो. आम्ही जर चायनात नसलो असतो तर आम्हाला आमचे हे फ्रेंड्स, आमचे मित्र आम्हाला कळले नसते, त्यांचं आम्ही ते ऐकलं नसतं प्रेझेंटेशन, आम्हाला स्वतःला इन्स्पायरिंग झालं नसतं. तर ते थँक्स टू चायना आहे परतच. पण कैलाशचा अनुभव आमच्या दोघींचाही आयुष्यभर पुरेल असा आहे. मस्त झाली खरंच. तुम्ही सांगितलं ते एकदम म्हणजे इट इज अ लाईफ टाईम मेमरी पण. आणि म्हणजे खरंच ते फार छान हे आहे अनुभव तो. म्हणजे आता आता चॅलेंजेस आम्हाला असले तरी एक सुखद हो हे आहे. 5.5 वर्ष झाले आम्हाला जाऊन. पण आज तू विचारशील तर एक न एक मिनिटाचं मी तुला पूर्ण सगळं सांगू शकते त्या यात्रेबद्दल. इतकं ते असं. आणि चांगल्या सवयी तर आम्हाला लागल्याच, कारण तेव्हापासून आम्ही ते जे मेडिटेशनचे प्रकार करतो ते आम्ही अजूनही करतो, जे तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पण तुम्हाला फार उपयोगी आहे. ॲज अ स्ट्रेस बस्टर म्हणशील किंवा पीस ऑफ माइंडसाठी म्हणशील तर ते ते सगळं. म्हणजे फक्त तोच प्रवास असं नाही, पण त्याच्यासाठी लागणारं प्रिपरेशन आणि तिथपासूनच ते सुरू होतं. बरोबर बरोबर तसंच आहे. वा. अनुजाताई, तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि बरीच वर्ष तुम्ही शिकलाय. इनफॅक्ट मीट कलाकार इज अबाउट परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून ऍक्च्युली मला खूप आनंद होतोय की तुम्ही आलायत आणि 1-2 ओळी आम्हाला एखाद्या गाण्याच्या तुम्ही ऐकवू शकाल का? खूप छान वाटेल. हो नक्की ऐकवेन. शास्त्रीय संगीत शिकत होते असं म्हणायला पाहिजे, कारण ते थांबून बरीच वर्ष झाली. पण क्विकली एक गोष्ट सांगेन आणि हे गाण्यानंतर एक छोटासा अनुभव पण सांगेन. तो परत आमच्या चायनाच्या वा. स्टेजशी रिलेटेड आहे. चालेल. पण नंतर सुगमच गात गेले आणि संधी मिळत गेल्या सुगम गायच्या. शास्त्रोक्त संगीत तर थांबलं. पण डेफिनेटली म्हणजे ती माझी खूपच काय म्हणता येईल म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे माझ्यासाठी गाणं म्हणणं आणि गाणं ऐकणं. त्याच्यामुळे ते कंटिन्यू झालं. अशोक काका पत्की हे सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्यांचं हे जे कंपोजिशन आहे केतकीच्या बनी, हे माझं वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स. तर त्याच्यामुळे मी तेच एक कडवं त्याचं म्हणून ऐकते. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला धनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, पापणी तसाचले अंतरात रंगले, पापणी तसाचले अंतरात रंगले, प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले, ओठावरी भिजला ग आसावला सूर, गहिवरला धनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, नाचला ग मोर.
नाच ना ग मोर. वा मस्त. खूप छान. तुमचा आवाज खूप छान आहे हो. आणि थँक्यू म्हणजे थँक्यू. बेसिकली शिकल्यात ते हे आहे ना, कारण आपल्या मराठी गाण्यांमध्ये सगळ्यात हरकती आणि सोपी नसतात मराठी गाणी म्हणायला. काही काही एस्पेशली जी जुनी आहेत ती. खूप हो, छान अगदी वाटलं. बरोबर. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. ॲक्च्युली ह्या माझ्या गाण्याचं कंटिन्युएशन आणि त्याचं क्रेडिट हे माझ्या आईची इच्छा होती की मी विशारद करावी, आणि 5 परीक्षांनंतर बाबा म्हणाले की नाही, आता 10वी आहे, 11वी 12वी आहे, आता तू गाणं बंद कर, आता तू अभ्यासाकडे लक्ष दे. आणि तेव्हापासून जे गाणं सुटलं ते सुटलं. पण आईला नेहमी वाटे की बाबा 2 परीक्षा तू देऊन टाक, तू विशारद होशील. मग नंतर नशिबाने असं झालं की माझ्या मिस्टरांना पण गाण्याची खूप आवड आहे, आणि त्यांना गाण्याची अरेंजमेंट करण्याची खूप आवड आहे. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ जे सेटिंग असतं, तर त्याचा पण एक स्कोप जो आहे तो आम्हाला शांघाईमध्ये खूप मिळाला. आमचा शांघाई संगीत कट्टा नावाचा ग्रुप होता. आम्ही घरी दिवाळी पहाट करायचो, अरे आणि वा. मराठी मंडळामध्ये पण जे काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे दरवर्षी, त्याच्यात आमचा खूप सक्रिय सहभाग होता. माझे मिस्टर त्याच्यात कोर टीममध्ये होते, तर त्याच्यामुळे ते तर ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व असायचे, आणि माझाही ऑन ऑफ सहभाग असायचा. तर त्यातला एक किस्सा असा की मराठी मंडळाच्या गुढीपाडव्यासाठी आम्ही दरवर्षी कोणीतरी प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्तिमत्व भारतातून बोलवायचो. त्याच्यात श्रीधर फडके येऊन गेले, गीत रामायण झालेलं आहे तिथे, आणि अशा बऱ्याच गोष्टी, सुधीर गाडगीजी येऊन गेलेले आहेत, हृदयनाथ मंगेशकरजी येऊन गेलेले आहेत, आणि असं. तर त्यात बऱ्याच दिग्गज लोकांच्या आमच्या ओळखी झाल्या. आणि त्याच्यात एक व्यक्तिमत्व होतं ते अशोक काका पत्की. ते त्यांच्या फॅमिलीला घेऊन तिथे आले होते, आणि एक एक आमचं असं व्हायचं की मराठी कुटुंबाकडे आम्ही सगळे जमलो होतो. त्यांना म्हणजे प्रोग्राम झाला, सगळं झालं, गुढीपाडवा झाला, आणि त्या दिवशी संध्याकाळी जस्ट जमलो होतो. तर अशोक काका इतके साधे आहेत, म्हणजे मी इतकं साधं व्यक्तिमत्वच बघितलं नाही. म्हणजे ते हंबलनेस आणि डाऊन टू जे व्यक्तिमत्व आहे ना, म्हणजे ते किती मोठी हस्ती. मिले सूर मेरा तुम्हारा, आणि म्हणजे कविता कृष्णमूर्तीजींकडून इतके गाणे गाऊन घेतलेत त्यांनी, आणि हे केतकीच्या बनी, सुमन कल्याण, कितीतरी जणांबरोबर त्यांनी काम केलंय. तर तर ते असे एकदम सहजरित्या हार्मोनियमवर बसले, आणि ते म्हणाले की बाबा तुमच्यामध्ये कोणी असं आहे का की ज्यांना काही म्हणजे सादर करायचंय वगैरे असं. बापरे. तर कधी स्वप्नातही नव्हतं वाटलं. म्हणजे तू इमॅजिन करू शकशील की जेव्हा, आणि आमचे अजून एक जवळचे मित्र, त्यांनी सांगितलं हो हो, अनुजा गाणं म्हणते ती म्हणेल, या म्हणे अच्छा. तुम्ही बसा. आणि ते हार्मोनियमवर होते, आणि मी म्हटलं काका मी तुमचंच गाणं, जे माझं खूप म्हणजे इट्स क्लोज टू माय हार्ट, माझ्या आवडतं गाणं आहे सगळ्यात, केतकीच्या बनी, हो म्हणे. एक क्षणासाठी आय वॉज नम. मला तेच काहीच, म्हणजे. म्हणजे मला असं, हे स्वप्नापेक्षा नसलं काय असू शकतं ना. आणि मला विश्वासच नव्हता बसत. मला माहित नाही की मी कसं ते गाणं म्हटलं काय, पण तो जो अनुभव होता तो शांघाईमध्ये मला मिळाला की काका पेटी वाजवत होते, आणि मी त्यांचंच कंपोजिशन त्यांच्या समोर म्हणण्याचा प्रयत्न करत होते. तर तो अनुभव मला म्हणजे आयुष्यातलं काही काही अनुभव असतात ना, ते तुम्ही विसरत नाही, तसा तो मस्त. लाईफ टाईम मेमरी. आणि असे बरेच, म्हणजे विभावरी आपटे जोशी, ती खूप आमची चांगली मैत्रीण झाली नंतर, ऋषिकेश रानडे, आणि आपल्या हिंदी सायडर्सपैकी सोनू निगम, कैलाश खेर, दीदी चौहान. तर हे जेव्हा यायचे सगळे कार्यक्रमांना, म्हणजे आमचा दिवाळीचा मोठा एक बॉल असायचा त्याच्यासाठी, किंवा मराठी गुढीपाडवा, किंवा संगीत रजनीसाठी, तर ह्यांच्या नंतरही ओळखी व्हायच्या. त्यातले सगळ्यांशी तुम्ही, कारण काही काही लोक अगदीच प्रोफेशनल असतात, अलका याज्ञिक वगैरे आल्या होत्या, आणि काही काही लोक सुदेश भोसले जे आले होते, तर काही काही लोक इतके डाऊन टू आणि हंबल असतात की त्यांच्याशी तुमचं पुढेही कंटिन्यू होतं. तर त्याच्यात अशोक काका एक तो अनुभव आहे. आणि ऑब्व्हियसली विभावरी आणि ऋषिकेश आणि सगळेच लोक म्हणजे इतके टॅलेंटेड, पण तरी आपलं मराठी माणूस कसं खूप बरोबर. साधे असतात ना मराठी माणसं, असं वाटतं. करेक्ट. म्हणजे टॅलेंट खचखचून भरलेलं आहे आपल्याकडे. पण हा, असं त्याचं आपल्याला एक हे गर्व नसतो त्यांना त्यात अजिबात. कधीच नसतो. तर ते सांगायचं होतं तुला हा अनुभव. पण तुम्हाला असं म्हणजे आता 10वी 12वी झाली, सगळं झालं, तुम्हाला असं वाटलं नाही का की गाणं आपण कंटिन्यू करावं असं? मला खूप वेळा वाटलं, आणि ती संधी ऍक्च्युली मुलं मोठे करण्यामध्ये आपण इतकं गुंतून जातो अगं, बऱ्याचदा असं वाटतं मग मी नोकरी पण करायची,
असं चालू होतं ना, तर त्याच्यामध्ये आपल्या ह्या काय म्हणतात त्याला, हॉबीला आपल्या सगळ्यात शेवटची प्रायोरिटी आपण देतो आणि म्हणून अजून ते सुरू होत नाहीये. पण आता मी ठरवलंय सिंगापूरमध्ये, आता झाले 1.5 वर्ष झालं आम्हाला इथे येऊन, की आणि मला एक नवीन मैत्रीण झाली मराठी मंडळातली. तिने सांगितलं की अगं इथे खूप चांगले एक सर आहेत आणि ते गाणं शिकवतात आणि आम्ही सगळ्याजणी त्यांच्याकडे जातो आणि उत्तम गाणं शिकवतात. मराठी गम किंवा क्लासिकल त्यांचं शास्त्रोक्तच बेस आहे, तर तू ते सुरू कर. तर आता एनी टाइम सून त्या सरांबरोबर मी परत शिकायला सुरुवात करेन. कारण खूप छान म्हणजे इतकं तुम्ही शिकलायत आणि हे तर ते पुढे कंटिन्यू झालं तर ते फार छान हे आहे. हो, आणि नक्की एक नक्की. असंच जाता जाता प्रेक्षकांना सुद्धा सांगायला मला आवडेल की म्हणजे असे बरेच आमच्याकडे स्टुडंट आहेत मीठ कलाकार मध्ये सुद्धा ऑनलाईन क्लासेस होतात. तर जे ज्यांचं सुटलेलं असतं कुठलीही हॉबी डान्स किंवा हे तर ते ऑनलाईन क्लासेसनी ते पूर्ण होतं. कारण सगळीकडे आता फॉर एक्झाम्पल साऊथ अमेरिकामध्ये वगैरे असे क्लासेस मिळत नाही पटकन, एस्पेशली आता कथ्थक शिकायचं असेल किंवा शास्त्रीय गाणं तर बघ ते आमच्याकडे ऑनलाईन जॉईन होते. तर म्हणून ते पण एक असं तुम्ही नमूद खूप करावं चांगलं असं वाटतं. सांगितलं. कारण ऍक्च्युली हे इतका कोइन्सिडन्स आहे बघ. आता ह्या सरांशी मी जे बोलते आहे सिंगापूरमध्ये, हा. मला असं वाटतंय की बाबा इतक्या दूर जाऊन माझं शिकणं होईल का, म्हणून मी अजून त्यांना कमिट केलेलं नाहीये. पण आता तू हे सांगितलंस ऑनलाईन लर्निंग, तर डेफिनेटली मी ते करणार. आणि तुमच्याकडे जे कोणी अवेलेबल मला मिळतील, कोणी टीचर माझ्यासाठी, तर ते माझ्यासाठी सोपं जाईल. कारण मग मी घरी बसून माझं ते करू, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा पण मग शिकू शकेन, एक वन्स अ हा. वीकच्या ऐवजी. येस येस येस. आणि कारण ते तुमच्या शेड्यूल प्रमाणे असतं हा. त्याच्यामुळे यू आर मोस्ट वेलकम नाही, इनफॅक्ट. बरं झालं तू सांगितलंस. कारण हे डोक्यात येत नाही बघा. आता तू सांगितलं त्याच्यानंतर की अरे हो, आपण हे कधीही करू शकतो, असं होतं. तर आणि हे थोडं म्हणजे वाईटातून चांगलं म्हणतात तसं कोविड पासून ऑनलाईन लोकांना हे कळायला लागलंय. म्हणजे ते सवय झाली त्याची. इनफॅक्ट आम्ही आता जवळजवळ 10 वर्ष झाली हे करतोय, पण आम्हाला आधी सांगायला लागायचं लोकांना की ऑनलाईन म्हणजे काय, मग तुम्ही कसं शिकाल. पण कोविड नंतर लोकांना आता ते पटकन सहजगत्या ते हे होतंय. बरोबर आहे. नाही नाही, अगदी चांगलं केलंस तू हे शेअर केलंस ते. थँक्यू. तर फार छान. मला वाटतं आपले गप्पा आपल्या फार छान रंगल्या आणि एक तर सुरेल आपले छान सांगता झाली कार्यक्रमाची. अनुजाताई खूपच थँक्यू, तुम्ही आलात. फार छान वाटलं, मस्त गप्पा झाल्या आणि मजा आली खरंच अनुभव वेगवेगळे ऐकायला. नाही, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच रिचा. धन्यवाद तुम्हाला सुद्धा आणि मीट कलाकारला सुद्धा. आणि मलाही खूप छान वेळ गेला आणि सगळे प्रश्न तू जे विचारलेस त्याच्यानी आय वेंट बॅक. पूर्ण औरंगाबाद पासून ते US पासून ते शांघाई पासून ते सिंगापूर, अशा सगळ्या आठवणी त्यांनी जागृत झाल्या. सो सगळ्या तुझे आणि सगळ्या मीट कलाकार टीमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. Don't forget to like and subscribe to our channel Meet Kalakar. Thank you very much. Namaskar.